इंग्लिश स्कूलमध्ये शिकवायला पण होता आणि त्यामुळे मी तुमचं इंट्रोडक्शन करून देऊ का आता, चालेल का बघा? मी देतोय त्याप्रमाणे. ओके उज्ज्वल सर. ओके. आपल्याकडच्या आज ज्या मॅडम आलेल्या आहेत, संगीता सुनील देव, सौ संगीता सुनील देव यांचं बालपण तसं तीर्थक्षेत्री पंढरपूर या ठिकाणी गेलं आणि इथेच नंतर त्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉईन झाल्या. आता त्यांचं शिक्षण जर का बघायला गेलं तर BSc झालेले आहेत संख्याशास्त्र, नंतर MSc संख्याशास्त्र. त्यामुळे गणिताशी त्यांचा गाढ परिचय, गणिताशी गाढ परिचय झाल्यामुळे त्या शाळेमध्ये शिकवायला गणित विषयच घेतला, थोडक्यात संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स विषय हा घेतला आणि त्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यात प्रगती करत साधारणपणे 15 वर्ष या शिकवत होत्या. काही काळ त्या तिथे पंढरपुरात राहिल्या, त्याच्यानंतर त्या पुण्याला आल्या, पिंपरी इथे, तिथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकवलं. त्याच्यानंतर काही काळाने त्यांनी CA MBA यांचे सुद्धा क्लासेस स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र या विषयाचे घेतले. आणि पण प्रमुख मुळात ज्योतिषाची आवड, कारण घराणं वडील हे ज्योतिषी विष्णुपंत पुराहित, त्यांच्यामुळे ज्योतिषाची आवड आणि त्या ज्योतिषामध्ये त्यांनी आवड घेतली, ते शिक्षण करायला घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ज्योतिष प्रदेश झाल्या, ज्योतिष पारंगत झाल्या, ज्योतिष आचार्य झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मास्टरी मिळवत विवाह योग या विषयावरती मास्टरी केली, त्याच्यावरती प्रमुख प्रबंध लिहिले गेले. पण आता विवाहयोग झाल्यानंतर विवाहयोग काही नॉर्मल पटकन जुळत नाहीत, त्याच्यासाठी सर्व्हिस व्यवसाय करायला लागतात. मग त्याने सर्व्हिस आणि व्यवसाय याच्यामध्ये सुद्धा पारंगतता आणली. बरं, ते झाल्यानंतर विवाहाचं प्रमुख कार्य काय? संतती. मग संतती योगावरती सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं, शिक्षण केलं, त्याच्यावरती परत त्यांनी अभ्यास केला. बरं, हे सगळं झाल्यानंतर परत उपासना आहेच, मग त्याच्यामध्ये त्यांनी पारंगत केली. टोटल 30 वर्षाचा त्यांचा आजचापर्यंतचा अनुभव झालेला आहे आणि 30 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी बरंच काही काही उपभोगलं, बराच अभ्यास केला, प्रकाशन संस्थेमध्ये मदत केली. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे शरद उपाध्ये यांच्याकडनं त्यांना समाजभूषण हा पदवी मिळालेली आहे. नंतर ज्योतिष संस्था, सिद्धांत ज्योतिष संस्था याच्याकडनं यशस्वी ही पदवी मिळालेली आहे. सप्तर्षी वेदपाठ याच्याकडनं गुरुवर्य हा प्रकार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता त्यांना आजचा विषय स्पेशली संतती योग, खूप वेळा काय होतं, मुलगा मुलगी दोघंही व्यवस्थित असतात पण त्यांना संतती व्हायला काहीतरी त्रास असतो. काही वेळेला प्लॅनिंग केलं जातं, त्यानंतर प्लॅनिंग सोडलं जातं, पण नंतर संतती होत नाही किंवा त्यांच्या नशिबात संतती आहे की नाही हे कळत नाही. मग उपास तपास बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण आपल्याकडे ज्योतिषशास्त्रात सुद्धा संतती योगासाठी बरेच उपाय किंवा काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे बघितलं जातं आणि हे बऱ्याच कुंडल्यांमार्फत बघितलं जातं. त्याचप्रमाणे त्यासाठी टेक्निकल ज्ञान आवश्यक आहे, डॉक्टरांचं ज्ञान आवश्यक आहे, कुंडल्यांमध्ये ते दिसू शकतं. तर आता आपल्या विषयाला मी मॅडमना सौ संगीता देव यांना विनंती करतो की आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी संतती योगावरती आम्हाला थोडं त्यांचं ज्ञान द्यावं, कुंडल्याद्वारे सांगावं. आणि जर का आपल्याला आम्हाला कोणाला काही प्रश्न असतील ते नंतर आम्ही विचारूच, त्याची सुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न करावा. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आता चालू करावं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे वडील कैलासवासी विष्णुपंत दत्तात्रय पुरोहित आणि माझे गुरु सिद्धांत ज्योतिष संस्थेचे संस्थापक श्री अवधूत शास्त्री जेरे यांच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तर त्यांच्या स्मृतीला वंदन करून
मी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय निवडण्यामागे सुद्धा हे तुमच्या व्याख्यानमालेचा जो चॅट ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, वेदचक्षु व्याख्यानमाला हा जो चॅट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये काही जणांनी अशी रिक्वायरमेंट टाकली की सर आम्हाला तुम्ही कुंडलीद्वारे एखादा विषय समजावून सांगावा. ते कळल्यानंतर तो मेसेज मी वाचल्यानंतर मला इच्छा झाली आणि त्यावेळेला लगेचच आपल्या पावले सरांनी अनुमोदन दिलं आणि मला आज हा कुंडलीद्वारे आपल्या आयुष्यामध्ये संतती योग कसा आहे हे पाहण्यास संधी दिलेली आहे. तर आज आपण कुंडलीच्या द्वारे संतती योग, आजच्या आपल्या ह्या ग्रुपमध्ये झूम मीटिंग मी पहिल्यांदाच घेते आहे. त्याच्यामध्ये कोण कोण कितीपत ज्ञान असलेले, ज्योतिष शास्त्राचं कितपत ज्ञान असलेले लोक जॉईन झालेले आहेत याची मला कल्पना नाही आहे. त्यामुळं मी सुरुवातीपासून म्हणजेच गमभनापासून सुरुवात करते आणि थोडक्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने गुरुजींनी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत जास्त शिकवलं त्या पद्धतीने मी जास्तीत जास्त तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला माहिती आहे आता गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमा आपण म्हणतो. व्यास ऋषी, महर्षी श्री व्यास ऋषींनी आपल्याला वेदांची जी वेद संहिता आहे त्यांच्या शिष्याद्वारे 4 विभागामध्ये विभाजन करून घेतलं आणि आपल्याला ते सोपे करून दिले. तर हा वेद जे आहे हे वेद अति प्राचीन आहे. आता वेदांचा काळ जर म्हणाला तर तो आपल्याला, माझं ऐकायला येतंय ना व्यवस्थित? हो ऐकू येतंय व्यवस्थित. वेदांचा जो काळ आहे हा भगवान श्री बुद्धांच्या आधीचा म्हटलेला आहे. म्हणजे वेद इतके प्राचीन आहेत. तर या वेदांमध्ये जी 6 अंग दिलेली आहेत की ज्याला वेदांग असं म्हटलं जातं, तर त्या वेदांगामध्ये छंद, निरुक्त, शिक्षा, कल्प, व्याकरण आणि ज्योतिष अशी 4 अंग इथे येतात. तर या 6 अंगांमध्ये छंद म्हणजे काय आहे तर शब्दांची मांडणी आहे. छंद म्हणजे शब्दांची मांडणी आहे. निरुक्त मध्ये त्या शब्दांचा अर्थ आहे. शिक्षा मध्ये शब्दांचं उच्चारण आहे आणि शब्दांची रूपरेषा जी आहे ती कल्पमध्ये दिली. व्याकरण आपल्याला शब्दानुसार माहितीच आहे, शाळेमध्ये आपण व्याकरण शिकलेलो आहोत, ते व्याकरण येतं. तर ज्योतिष म्हणजे हे वेदांचं नेत्र म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर ज्योतिष शास्त्रामध्ये यज्ञ, अनुष्ठान, होम, हवन यांच्यासाठी लागणारा काळ हा निश्चित करण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जातो. आता ज्योतिष, ज्योत याचा अर्थ आपल्याला माहिती आहे प्रकाश. हे ज्योतीचं म्हणजे प्रकाशाचं शास्त्र आहे म्हणून ह्याला ज्योतिष शास्त्र असं म्हणतात. आकाशामध्ये जे तारे चमकत असतात, ग्रह चमकत असतात, त्याच्या अनुषंगाने हे आलेलं शास्त्र आहे. हे ह्याच्यामध्ये परत 3 प्रकार आहेत, सिद्धांत, संहिता आणि होरा. हे 3 स्कंद आहेत. आता होरा स्कंदांमध्ये सुद्धा काय आहे तर होरा स्कंदांमध्ये नक्षत्र, तारे यांचा विचार करून आपण त्याचा अभ्यास करून त्याच्यावरून आपल्याला फलित हे करता येतं. फलज्योतिषी आणि मध्ये सुद्धा काय ह्या होरामध्ये सुद्धा ग्रह ज्योतिषांमध्ये सुद्धा ग्रह ज्योतिष आणि फल ज्योतिष. आता ग्रह ज्योतिष जे आहे तर आता आपल्याला माहिती आहे की हे खगोलशास्त्रज्ञ जे असतात
ते काय म्हणतात, आकाशस्थ ग्रह तारे यांचा अभ्यास करून ते त्याच्यावरती आपलं वाकित सांगत असतात. आता सर्वांना परिचित असलेले शास्त्रज्ञ श्री जयंत नारळीकर म्हटलं तर ते हे ह्या ग्रह ज्योतिष मध्ये जातात आणि ह्या नक्षत्र यांचा विचार करून, आकाशातील ग्रह नक्षत्र यांचा विचार करून एखाद्या व्यक्तीचं भविष्य कथन करणं हे फलज्योतिष मध्ये येतं. तर मला सांगायचं असं आहे की हे फलज्योतिष जे आहे हे पारंपरिक ज्योतिष म्हटलेलं आहे. त्यांचं मूळ जे आहे ते वेदांमधून आलेलं आहे. आता ह्या नक्षत्रांचा उल्लेख आपण खूप वर्षांपासून हे मान्य करतो, कारण प्रभू श्री रामचंद्रांचं नक्षत्र हे पुष्य नक्षत्र आहे, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. तसंच कार्तिक ऋषींचं कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं झालं तर कृतिका मासे कार्तिक मासे कृतिका नक्षत्रे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या नक्षत्रांचा विचार हा किती प्राचीन आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर एकंदरीत हे ज्योतिष शास्त्र जे आहे हे पारंपरिक आहे, हे पूर्वापार चालत आलेलं आहे, अनुभव सिद्ध आहे आणि त्याचा अभ्यास हा वेगवेगळ्या अंगाने हा केला जातो. आता पण ह्याच्यामध्ये जे फल ज्योतिष आहे, जे फलित जे आहे ते वर्तवताना जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती जी रास उगवत असते त्याला लग्न बिंदू किंवा लग्न रास असं म्हणतात, आणि ती घेऊन केलेली जी जन्मपत्रिका असते तिच्या आधारे जे आपण भविष्य वर्तन करतो त्याला त्याच्यासाठी आकाशस्थ ग्रहस्थितींची जी मांडणी करतो ती आपण फलज्योतिषासाठी वापरली जाते. आता याच्यामध्ये मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. आता जर दाक्षिणात्य लोक नॉर्थ साइडचे वगैरे असे ते मांडणी ही वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आता आपण जर हे आपल्याला माहिती आहे की ज्योतिष शास्त्राचं जे वर्णन जे केलेलं आहे हे वेदांगामध्ये 6 जी अंग आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं किंवा म्हणजे त्याला जास्त महत्व असलेलं म्हटलेलं, म्हणूनच वेदांचं नेत्र असं म्हटलेलं आहे. तर आता जे आहे जे ग्रह नक्षत्र जे तारे जे आहेत ते आपण जास्त करून ह्या 12 घरांमध्ये आपण विभागून लिहित असतो किंवा मांडत असतो. थोडक्यामध्ये काय, आकाशातील ग्रह ताऱ्यांचा हा आपण कागदांवरती काढलेला नकाशा असंच थोडक्यात म्हणता येईल. तर आता इथं 12 घरं आहेत, 12 घरांचे 12 भाव आहेत. प्रत्येक भावाचं कारकत्व जे असतं ते वेगळं वेगळं असतं. प्रथम भाव म्हणजे काय आहे, आपण स्वतः आहोत. द्वितीय भाव म्हणजे कुटुंब आहे. तृतीय भाव म्हणजे आपलं भावंड आहे. चतुर्थ भाव म्हणजे आई आहे. पंचम म्हणजे संतती आहे. षष्ठ म्हणजे शत्रू आहे. सप्तम म्हणजे जाया म्हणजे आपला जोडीदार आहे. अष्टम म्हणजे जोडीदाराचं कुटुंब म्हणता येईल आपल्याला. नवम स्थान भाग्यस्थान जे आहे हे आपल्याला आपल्या भावा बहिणींचे म्हणजे जोडीदार म्हणता येईल. तसंच पंचमाचं ते पंचम पण होतं, त्यामुळं पुत्र पौत्रादीसाठी पण म्हणता येईल, भाग्यस्थानही म्हणता येतं. दशम स्थान जे आहे ते वडिलांचं कर्मस्थान आहे. सप्तम लाभस्थान जे आहे लाभस्थान आहे ते म्हणजे आपल्या संततीचा जोडीदार असाही त्याचा उल्लेख करता येईल. आणि व्ययस्थान जे आहे ते व्ययस्थान म्हणजे आपल्या वडिलांचे भावंड याही अर्थाने तो घेता येऊ शकतो. म्हणजेच काय तर ही 12 घरांचे हे वेगवेगळ्या पद्धतीने कारकत्व आहेत. प्रत्येक ग्रहांचे कारकत्व वेगळी वेगळी दिलेली आहेत.
तर आपल्या या आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी हे नातेसंबंधातून ह्या 12 घरांचे कशा पद्धतीत भाव होतात हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पंचम स्थान मी आता म्हटल्याप्रमाणे तर ते जे आहे ह्याच्यावरून नवनिर्मितीसाठी म्हणून मानलेलं गेलं आहे. त्यामुळं संतती स्थान म्हणून पंचम स्थानाचा विचार प्रामुख्याने केला जातो. मुख्य करून संतती म्हटलं की पंचम स्थान याचा विचार केला होता. आता संतती आता काय झालेलं आहे, पूर्वी काय व्हायचं, लहान वयामध्ये लग्न होत होती. आताच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मुलांचे आणि मुलींचे दोन्ही अशा अपेक्षा असतात की कमीत कमी ग्रॅज्युएट नंतर उच्च शिक्षण पाहिजे, उच्च शिक्षण नंतर नोकरी व्यवसाय पाहिजे. मुलींना सुद्धा आता नोकरीमध्ये स्थिरता आल्याशिवाय लग्न करायची इच्छा नसते. त्यामुळं आता एकंदरीत लग्नाचं वयच मुळात जवळजवळ 26-27च्या पुढं मुलांची आणि मुलींची होऊन जातात. त्यामुळं ज्या वेळेस विवाह जुळवण्यासाठी म्हणजे मॅच मेकिंग साठी जेव्हा जातक म्हणजे जाणून घेणारे, ज्योतिष जाणून घेणारे असे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या गुणमिलनाबरोबर आजकाल ग्रहमिलन करणं अत्यंत महत्वाचं आहे. याला महत्वाचं कारण म्हणजे काय तर ही वाढलेली वय. पूर्वी 18व्या वर्षी लग्न व्हायचं, 10 वर्षांनी संतती म्हटलं तरी चालू शकत होतं. पण जर 30व्या वर्षी लग्न 10 वर्षांनी म्हटलं की ते अवघड होतं. म्हणून ह्या गोष्टींचा विचार करणं गरज आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय मॅच मेकिंग मध्ये ग्रहमिलन बघणं अत्यंत, गुणमिलनाच्या जोडीला ग्रहमिलन बघणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर त्या दोघांचे मानसिक जे विचार आहेत, शारीरिक विचार आहेत ते जुळले पाहिजे. त्याच्यासाठी या पंचमेश, सप्तमेश आणि लग्नेश या तिन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे ग्रहमिलन म्हणजे विवाह ठरवतानाच या तिन्ही गोष्टींचा विचार करून केलं पाहिजे. याच्यामध्ये पंचम स्थान जे आहे, आता संततीचा विषय निघाला की मग एकट्या स्त्री पत्रिकेवरती अवलंबून आहे का पुरुष पत्रिकेवरती अवलंबून आहे असं म्हणता येत नाही. संततीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोघांच्याही पत्रिकांचा एकाच वेळेस विचार करणं गरजेचं आहे. जर समजा स्त्री व्यक्तीच्या कुंडलीत आपण विचार करत असू तर तिच्या पंचम स्थानामध्ये किंवा पंचमेश कसा आहे, तसंच षष्ठ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान व लाभस्थान या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे. याला कारण काय तर सप्तम स्थान म्हणजे काय होईल, ओटीपोटी म्हणजे त्या स्त्री व्यक्तीमध्ये काही गर्भाशयाशी संबंधित काही अडचणी नाहीत ना, ह्याही बघितल्या जातील आणि ते बघणं गरजेचं आहे. संततीचा ज्यावेळेस विचार करतो तेव्हा पंचमेश, पंचम स्थान आणि रवी आणि मंगळ. रवी म्हणजे आरोग्याशी संबंधित आहे, तसंच मंगळाचा विचार म्हणजे या म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणतो मासिक पाळीशी संबंधित जे म्हणतात ते व्यवस्थित आहे की नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये पंचमेश, पंचम स्थान तसंच त्याच्या जोडीला शुक्र आणि चंद्र यांचा विचार करायला पाहिजे. चंद्र आणि शुक्र म्हणजे चंद्र म्हणजे त्याची मनाची, त्याला संतती हवी आहे की नाही, आणि त्याच जोडीला शुक्र म्हणजे शुक्र बीज त्या व्यक्ती पुरुष व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये कशी आहे ह्याही पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकंदरीत संतती योग बघताना दोघांच्याही पत्रिकांचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, 4 प्रकारच्या राशी आहेत. आपण 12 राशी ज्या म्हणतो त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या राशी आहेत. बहुप्रसवा, मध्यम प्रसवा, अल्प प्रसवा आणि वंध्या. ह्या 4ही राशींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर पंचम स्थानामध्ये आणि पंचमेश
कोणत्या प्रकारच्या राशीमध्ये आहे त्याच्यावरती पण संतती योग हा अवलंबून असतो. आता त्या जोडीला बुध शनी या ग्रहांना नपुसक ही संज्ञा दिलेली आहे. त्यामुळं बुध आणि शनी या ग्रहांचे जे काही राशी आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्याशिवाय म्हणजे जर स्त्री पुरुष पत्रिकेमध्ये जर संतती योगच नसेल तर ते होणार नाही. त्यासाठी म्हणून त्याही गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पत्रिकांचा आपण ह्याच्यासाठी आधार घेणार आहोत. याच्यामध्ये काय होतं, कुठल्या कुठल्या राशी या कोणत्या कोणत्या राशी बहुप्रसव आहेत हे आहेत ते आपण बघूयात. तर मेष सिंह धनु ह्या अग्नि तत्वाच्या राशी आहेत. मेष सिंह धनु ह्या अग्नि तत्वाच्या राशी आहेत. त्यांना तसंच वंध्या राशी असं म्हणतात आणि त्याच्यामुळं तिथं कमी संतती योग असं म्हटलं जातं. त्यामुळं या राशींमध्ये जर पंचमेश किंवा पंचमाचा जर कारक जर असेल तर तिथं काय होईल, वीर्य दोष, शुक्रजंतूंची कमतरता आणि तसंच स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीच्या अडचणी ह्या येऊ शकतात. त्यानंतर मकर, कुंभ, मिथुन आणि कन्या ह्या राशी ज्या आहेत यांना वंध्या राशी म्हटलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये संतती न होणे असं कारण येऊ शकतं. त्यामुळं यांची संतती प्रतिबंधक औषधामुळे अडचणी येऊ शकतात. नंतर कर्क, मीन या बहुप्रसवा राशी आहेत. यांच्यामध्ये जुळी संतती होण्याचे योग दिसून येतात. वृषभ, तुळ, वृश्चिक या मध्यम संतती योगाच्या राशी आहेत. पंचमेश किंवा गुरु या राशीमध्ये असतात, त्यांच्या अडचणी त्यांच्या कमी होतात. तसंच आपल्याला असंही म्हणता येईल की मेष, सिंह, तुळ, धनु या विषम राशी आहेत. म्हणजेच काय, पंचमात जी रास असेल ती सम आहे की विषम आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला म्हणजे स्त्री संतती होणार आहे की पुरुष संतती होणार आहे, म्हणजे कन्या रत्न की पुत्र रत्न होणार आहे हे आपल्याला त्याच्यावरून बघता येईल. जर समराशी असतील पंचमात आणि पंचमेश जर समराशीत असेल तर कन्या संतती होण्याची शक्यता ही जास्त असते. तर पुत्र संतती जर विषम राशी असतील तर पुत्र संतती होण्याची शक्यता असते. पण ज्या वेळेस ह्या बुधाच्या किंवा शनीच्या राशी असतील तर त्यावेळेस आपण स्पष्टपणे काही सांगू शकत नाही, कन्या संतती होणार किती होणार. आता काही जाणकारांनी असंही म्हटलेलं आहे की जितका अंक पंचम स्थानात आहे किंवा पंचमे जितका अंकात आहे तितके, पण आजकाल हे संतती नियमन असल्यामुळे ह्या गोष्टी आताच्या काळात ह्या काही शक्य नाहीत. फक्त आपण त्याचा म्हणजे ह्याच्यानुसार म्हणू शकतो की हा बाबा 2 संतती होतील, 3 संतती होईल. पण जर अल्पसंतती असेल तर तिथं मात्र एकच संतती होईल असं आपल्याला सांगता येईल. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला पंचम स्थान आणि अष्टम स्थान आणि पंचम, अष्टम आणि लाभस्थान यांचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. अष्टम स्थानाचं कारण काय, तर ते पंचमाचं चतुर्थ होतं. म्हणजेच काय, तर संततीपासून तुम्हाला सुख मिळणार आहे की नाही, संतती आहे पण त्याच्यापासून तुम्हाला सुख मिळणार आहे की नाही हेही पाहणं गरजेचं आहे. त्याच जोडीला लाभस्थान जे आहे हे पंचमाचं मारक स्थान आहे, कारण पंचम स्थानाच्या समोर असल्या कारणाने तिथं जो काही ग्रह असेल तर त्याची पूर्ण दृष्टी ही पंचम स्थानावरती येणार आहे. त्यामुळं लाभस्थानाचा पण तितकाच विचार करायला पाहिजे. त्याच जोडीला हे जे दशम स्थान आणि व्ययस्थान आहे याचा म्हणजे काय, जर महादशा अंतरदशा बघताना आपण कोणत्या महादशेमध्ये कोणत्या अंतरदशेमध्ये संतती होऊ शकते असा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला ह्या जनरली भाग्य, लाभ, लग्न आणि तृतीय स्थानाच्या महादशा अंतरदशा असतील त्यावेळेला संतती योग येऊ शकतो. तर जर समजा
त्यावेळेला संतती जेव्हा होणार म्हणजे होते त्यावेळेला जर समजा कर्म आणि व्यय म्हणजे दशम आणि व्यय स्थानाची जर महादशा अंतर्दशा असेल तर होणाऱ्या संतती ही एकतर आजारी असू शकते किंवा त्या संततीमुळे म्हणजे अल्पायू असू शकते, त्रास हा होऊ शकतो असंही म्हणता येईल. याला कारण म्हणजे का तर पंचमाचं ते षष्ठ आणि अष्टम स्थान होतं म्हणून. त्यामुळे कोणत्या महादशेमध्ये अंतर्दशेमध्ये संतती जन्माला आली याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे चतुर्थ स्थान जे आहे, चतुर्थ स्थानातील घरामुळे आपल्याला म्हणता येईल की संतती ही संतती जी आहे ती कशा पद्धतीत आहे म्हणजे चांगली आहे की तिच्यापासून आपल्याला सुख मिळणार आहे का तर ते संततीचं व्यय झालं, त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या राशी ज्या आहेत त्या मी सांगितल्या, तर त्या जोडीला गोचरीचे ग्रह म्हणजेच का तर गुरु शनी, माझ्या अनुभवातून असं आलं की जनरली आई वडिलांच्या पत्रिकेमध्ये ज्या राशींमध्ये हे मोठे ग्रह आहेत, उदाहरणार्थ गुरु शनी राहू केतू, त्यावेळेला संतती ही संतती होते. तर गोचर ग्रहांचे भ्रमण जे आहे ते तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये पंचम स्थानाशी पंचमेशाशी काय पद्धतीत योग करतो, त्या तसेच महादशा अंतर्दशा ह्या कुठल्या चालू आहेत याच्यावरून आपल्याला संतती कधी होणार हे वर्तवता येऊ शकतं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या मी केस स्टडी म्हणतो तशा पद्धतीने मी वेगवेगळ्या माझ्याकडे आलेल्या कुंडल्यांचं जे आहे तो तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून घेतलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये ही जी कुंडली जी आहे, मी कुंडलीच्या घेऊनच मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगते की मी कशा पद्धतीने त्याचे ठोकताळे आपल्याला मांडता येऊ शकतात. ह्या कुंडल्या व्यवस्थित दिसतायत ना आपल्याला सर्वांना? काही अडचण येत नाहीये ना? इनामदार सर, कुंडल्या व्यवस्थित दिसतायत ना? दिसतायत. ऐकायला सर्वांना व्यवस्थित येत आहे? हो, व्यवस्थित, एकदम सुंदर. ठीक आहे, थँक्यू. तर आता या मी स्क्रीन वरती पुरुष व्यक्ती आणि स्त्री व्यक्ती अशा दोघांच्याही कुंडल्या घेतलेल्या आहेत. तर कोणाचा आवाज चालू आहे थोडा प्लीज? आवाज थोडा ब्रेक होतोय. हा ते काहीतरी मला आवाज ऐकायला येतोय, डिस्टर्बन्स होतोय. बाकीच्यांनी जरा आपले माईक म्यूट कराल का प्लीज, ज्यांचे चालू आहेत त्यांनी? तर मी स्क्रीन वरती हे दोन कुंडल्या घेतलेल्या आहेत, पुरुष व्यक्तीची आणि स्त्री व्यक्तीची. तर स्त्री व्यक्तीची जी पुरुष व्यक्तीची जी आहे इथं मी सर्व दिलेलंच आहे, पूर्ण तारीख दिलेली आहे, वेळ आहे आणि जन्म ठिकाण आहे. तसंच स्त्री व्यक्तीचं दिलंय. तर यांच्या पत्रिकेमध्ये मला असं सांगायचं आहे, तर उत्तम संतती योग यांना बघा. पत्रिका जर तुम्ही पुरुष व्यक्तीची जर पत्रिका समोर आली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की पत्रिकेमध्ये उत्तम संतती योग आहे. आता काय झालेलं आहे तर पंचम स्थानामध्ये 5 आकडा आहे, म्हणजे ही कुंडली निसर्ग कुंडली प्रमाणेच आहे, त्यामुळे ही कुंडली चांगलीच आहे. पंचम स्थानामध्ये 5 आकडा आहे. पंचमाचा कारक ग्रह जो आहे तो रवी आहे. तो रवी कुठे गेलेला आहे तर तो भाग्यामध्ये गेलेला आहे, म्हणजे स्वतःच्या राशीत गेलेला आहे आणि भाव भावेश नियमानुसार तो 5वा झालेला आहे आणि त्याच्यावरती
गुरुची पूर्ण दृष्टी आहे. त्यामुळे काय झालं तर अल्प संतती पण उत्तम संतती, अल्प संतती पण उत्तम संतती, एकच मुलगा पण अत्यंत हुशार. आता ह्याच्यामध्ये आता काय झालं, ह्याच्या रवी भाग्यात आहे, गुरु रवी योग उत्तम आहे, त्यामुळे मुलाचं शिक्षण हे अत्यंत चांगलं झालेलं दाखवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तर इथं चंद्र राहू आला, त्यामुळं मुलगा अमेरिकेमध्ये उच्च पगाराच्या नोकरीवरती उच्च शिक्षणासाठी म्हणून गेलेला आहे. म्हणजे एकाच म्हणजे आपल्याला ह्या पत्रिकेमधून आपल्याला मला असं सांगायचं आहे की शिक्षण म्हणजे संतती योग उत्तम, हुशार उत्तम संतती, आणि म्हणजे त्यांना वयाच्या 28व्या वर्षी संतती झाली, आणि संतती सुदृढ व्यवस्थित आहे आणि हुशार आहे, उच्च शिक्षणासाठी परदेश गेली. म्हणजेच का तर पत्रिकेमध्ये संतती योगामुळे संतती योग कशा पद्धतीने चांगला, तसंच यामध्ये स्त्री व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये जे सिंह रास आहे आणि त्याच्यामध्ये एक मिनिट तर अष्टम स्थानामध्ये जी सिंह रास आहे, चंद्र बुध योग तिथं झालेला आहे, त्याचा गुरुशी योग चांगला आहे, त्याच्यामुळं ही संतती आईसाठी सुद्धा, आणि राशी ज्या आहेत त्या मित्र राशी असल्यामुळं उत्तम संतती योग असे आपल्याला म्हणावं लागेल. मला स्क्रीन पूर्ण दिसत नाहीये, त्यामुळे थोडं 1-2 मिनिटं. तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये भाग्यामध्ये शुक्र आलेला आहे, म्हणजे इथं सुद्धा भावभावेश नियमानुसार ते काय झालेलं आहे तर योग जो आलेला आहे तो उत्तम योग झालेला आहे, त्यामुळे उत्तम संतती झालेली दाखवते आणि अल्पसंतती आहे. दुसरी पत्रिका आता आपण बघणार आहोत. आता या कुंडलीमध्ये उशिरा संतती योग आणि दुसरी गोष्ट म्हणजे का उपचाराने. आता या म्हणजे आपल्या व्याख्यानमालेमध्ये स्मिता गिरी मॅडमचं कालसर्पदोषावरती व्याख्यान झालं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंच की चंद्र राहू, चंद्र मंगळ, गुरु केतू या पद्धतीचे जेव्हा दोष येतात तेव्हा काहींच्या भाषेमध्ये शापित कुंडली असंही म्हणतात, आणि मग अशा याचे वेगवेगळ्या पद्धतीने त्रास हा होतो. तर त्याच्यामधला एक त्रास म्हणजे संतती योगामध्ये अडचणी येतात. तर आता या कुंडलीमध्ये काय झालेलं आहे, पुरुष व्यक्तीची जेव्हा आपण पत्रिका बघतो तर ह्या पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पण ही पण योगायोगाने निसर्ग कुंडली प्रमाणेच आलेली आहे पत्रिका, आणि इथं पंचमेश काय झालेला आहे, पंचमात आहे आणि तो रवी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगळ जो आहे, लग्नेश मंगळ जो आहे तो भाग्यामध्ये आहे, रवी मंगळ योग आहे, परंतु हा जो मंगळ जो आहे तो काय झालेला राहू युक्त झालेला आहे. त्याच्या राहू चंद्र आणि मंगळ हे अंशात्मक जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये पण फारसं अंतर नाही, 15, 12 आणि 19 म्हणजे त्यांचा जो योग जो झालेला आहे तो. तसंच गुरु सुद्धा बिघडलेला आहे, आपल्या भाषेमध्ये गुरु सुद्धा बिघडलेला आहे, त्यामुळं काय झालं तर संतती योग जो म्हणतात त्याच्यामध्ये अडचणी आल्या. स्त्री व्यक्तीच्या कुंडलीचा जर आपण विचार केला तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पंचमेश कोण आहे तर तो शनी आहे, आणि पंचमेश शनी हा माग आलेला आहे. पंचमेश शनी काय झालेला आहे तो माग आलेला आहे, पण तो स्वराशीच्या गुरु बरोबर आहे, हा योग चांगला. तो माग असल्यामुळं काय झालं, कुठलाही ग्रह राशीच्या
माग आला, मागच्या राशीमध्ये आला की त्या घराचं ग्रहाचं जे फळ आहे त्याच्यामध्ये कमतरता देतो. त्याच्या जोडीला काय झालं, त्याच्यावरती मंगळाची मिथुनेच्या मंगळाची दृष्टी असल्यामुळं काय तर त्यांना संतती योगामध्ये अडचणी आलेल्या दर्शवतात. मग आता इथं काय झालं तर रवी हा जो आहे हा स्वराशीचा आहे. आणि गुरु सुद्धा काय झाला, स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु सुद्धा स्वराशीचा असल्या कारणाने या दोघांना संतती ही झाली पण सहजगत्या नाही. तर त्याच्यासाठी थोडे दैवी तसेच औषधी उपचार करणं गरजेचं पडलं की जेणेकरून त्यांना हुशार सुंदर संतती झालेली आहे. आणि ही संतती जी झाली ती बरोबर गोचरीच्या नुसार धनेमध्ये गुरु असतानाच झाली. म्हणूनच मी म्हणते की आपल्याला एखादा जर ठोकताना कुणाला जर सांगायचं असेल संतती कधी होईल तर त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकता की हा बाबा आता गोचरीचा गुरु आणि तुमच्या मूळ पत्रिकेतला गुरु हा आहे तर त्यामुळं या वर्षी होण्याची शक्यता आहे. हे असं आपल्याला त्यांना सांगता येऊ शकतं. मला ते महादशा अंतर्दशा मी तुम्हाला सांगणार होते, त्यांना त्याबरोबर त्या ह्याच्या गुरुच्या महादशेमध्येच ती संतती झालेली. तर संतती योगामध्ये अडचणी झाल्या आणि शुक्र चांगला होता, चंद्र मंगळ यांच्या योगामुळे संतती ही झालेली आहे. आणि त्यांच्या महादशा अंतर्दशा शनीवरून गुरुचं भ्रमण होताना लग्नेशाच्या अंतर्दशेत व पंचमेशेच्या विदशेमध्ये त्यांना पुत्र संतती योग झाला. म्हणजे पंचमेशाची विदशा होती आणि लग्नेशाच्या अंतर्दशेमध्ये संतती योग झाला. म्हणजे प्रयत्न जरी तुम्ही करणार असाल तर ते एखाद्या जातकाने जेव्हा तुम्हाला संतती योग आहे का म्हणून विचारलं असता तर तुम्हाला ते म्हणजे सांगणं सोपं जाईल की हा बाबा आता ही या लग्नेशाची अंतर्दशा आहे, तुम्ही इथं उपचार करू शकता की जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या जातकाला सल्ला देणं सोपं जाऊ शकतं. आता इथं गुरु केतू आहेत. आता गुरुसाठी म्हणून दैवी उपासनेमध्ये गुरु बिघडला असेल तर ह्याच्या म्हणजे गुरुचरित्राचे पारायण किंवा गुरुची उपासना ह्याचाही फायदा होऊ शकतो, असं हे माझं मत आहे बरं का. आता मी 3 नंबरची जी कुंडली घेतलेली आहे याच्यामध्ये काय आहे तर घराण्याचे दोष आहेतच, घराण्याचे दोष आहे आणि त्यांच्यामध्ये या दैवी उपासना आहे त्याच्यामुळं संतती योग आलेला आहे. हे या जोडींच्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये. आता घराण्याचे दोष मध्ये प्रामुख्याने काय आहे तर इथं शनी आणि केतू. बघा शनी किती 10 अंशात आहे, केतू 9 अंशात आहे. केतू नीचीचा झालाय, राहू नीचीचा झालाय आणि तेही नेमकं पंचम स्थानात आहे. राहू म्हणजे काय आहे, आसक्ती आहे. राहू म्हणजे तोडमोडकारक आहे. त्यांनी संतती व्हावी म्हणून प्रयत्न करत होते, संतती होत नव्हती आणि इथं तर त्यामुळं त्यांना ते दोष आहेत हे इथं स्पष्ट होतात. तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काय झालेलं आहे तर इथं सुद्धा काय झाला, पंचमेश जो आहे तो कोण आहे, मंगळ आहे आणि तो तुळा राशीमध्ये म्हणजे निर्बली झालेला आहे. तुळ राशीमध्ये पंचमेश मंगळ आला आणि तो निर्बली झाला आणि त्याच्यामध्ये परत रवी, राहू, मंगळ, बुध आणि हर्षल असे 4 ग्रह एकत्र आलेले आहेत, 5 ग्रह एकत्र आलेले.
अर्थात इथं राहू असल्यामुळे केतूची त्याच्यावरती दृष्टी आलेली आहे. आता याच्यामुळे या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये संतती योग जो आहे तो उशिराने आला आणि घराण्याचे दोष असल्यामुळं त्रास त्यांना संतती योगासाठी झालेला दर्शवतो. आता पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पंचमेश जो आहे तो गुरु आहे आणि तो काय झालेला षष्ठामध्ये पडलेला आणि मकर राशीमध्ये पडला. मकर रास म्हणजे काय झाली, शनीची रास आली, त्याच्यामध्ये गुरु आला. पण प्लस पॉइंट काय झाला तर तो जो पंचमेश जो आहे तो स्वस्थानापासून काय झाला, दुसरा झाला. पंचमेश स्वस्थानापासून दुसरा झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तर इथं मंगळ जो आहे तो मेषेचा आहे, तो स्वराशीचा आलेला आहे. मॅडम आवाज म्यूट झाला. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. मॅडम माईक चालू करा. हॅलो हॅलो. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया आसान बन गए. हॅलो हॅलो बहुतेक मॅडमचा संपर्क तुटलेला दिसतोय. परत बघूया आपण मिळत आहेत का त्या. हॅलो बोला बोला. हा अजून दिसत नाहीये म्हणून मी हॅलो म्हणलं. तुम्ही तुमचा व्हिडिओ चालू करा म्हणजे मग बोलता येईल तुम्हाला पण. एक मिनिट. हा दिसला तुम्ही. हा हा आता बोला. ते काय लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम आलेला त्यामुळे ते बहुतेक लाईटला. आता तर आपल्याला असं एक दोन मिनिटं. ओके हॅलो बोला मॅडम ऐकू येतंय, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. तर आपलं दैवी उपासनेने संतती योग असं आपण पत्रिका घेतली होती. ती शेअर करता येईल का पावले सर, तुम्हाला ती पत्रिका शेअर करता येते का? बघतील ते, थांबा एक मिनिट. मॅडम तुम्ही चालू करा, हरकत नाही, तोपर्यंत पावले सर शेअर करतील. ओके.
आपण ती 3 नंबरची अशी केस घेतली होती की ज्याच्यामध्ये घराण्याचे दोष दोघांच्याही पत्रिकेमध्ये दिसून येतात. की पहिली पत्रिका जी होत पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी आणि केतू लाभस्थानामध्ये आहे, त्यामुळं पंचम स्थानावरती या दोन्ही पापग्रहांची पूर्ण दृष्टी होती. तसंच स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुद्धा पंचमेश जो होता तो मंगळ आहे आणि तो मागा आलेला आहे आणि रवी मंगळ हा राहुयुक्त झाल्या कारणाने तिथं सुद्धा आपल्याला ग्रह आणि तेही नेमकं केंद्रस्थानामध्ये आल्या कारणाने आपल्याला घराण्याचे दोष असं आहेत हे आपल्याला दिसून येतं. तर याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं तर यांच्याकडं असं म्हणता येईल की वर्षातले 365 दिवस दररोज हे सप्तशतीचे पोथीचं म्हणजे पाठ केले जातात, वाचन केलं जातं. म्हणजे एवढं त्यांच्याकडं दैवी उपासनाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या संततीही होतोय सर. बोला मॅडम, ऐकू येत आहे? हा 3 नंबरची काढा हे उशिरा संतती झालेला आहे आपला 3 नंबरची जी आहे. पावले सर, हा बरोबर आली, बोला. हा 1 मिनिट. हा तर याच्यामध्ये जो हर्षल युक्त झालेला आहे त्याच्यामुळं काय झालं, जुळी संतती योग ज्यावेळेस हर्षल यांचं योग येतो त्यावेळेस जुळी संतती होण्याची शक्यता ही असते. तर इथं हर्षल पंचमेशाबरोबर हर्षल आलेला आहे त्यामुळं जुळी संतती झालेली दाखवते. आता यांच्या पत्रिकेमध्ये गोचरीचं जेव्हा भ्रमण जे आहे ते बरोबर मिथुन राशीतून झालं त्यावेळेला संतती योग आलेला दर्शवतं. एक 2 मिनिटं हा ते सुरू झालेलं आहे. लॅपटॉप सुरू होतं, 1-2 मिनिटं. मला दिसायला थोडा प्रश्न येतोय. सॉरी सगळ्यांना. हा तर पुरुष व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये पंचमेश पंचमा हा होतो पंचमेश पुरुष व्यक्तीच्या पंचमेश षष्ठामध्ये आलेला आहे. हा पंचमेश षष्ठात आलेला आहे आणि त्यामुळं हो षष्ठात आलेला आहे, नीचेचा आहे. पुढे सांगा मॅडम. स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पंचमात वृश्चिक रास, पंचमेश मंगळ चतुर्था शुक्राच्या राशीत म्हणून मंगळ आणि मंगळाचा आहे अन्योन्य योग आहे. शुक्र आणि मंगळ यांचा अन्योन्य योग झालेला आहे. हा पंचमेश जो आहे हॅलो हा आता सुरू झालं.
हॅलो, आता आवाज ऐकायला येतो का? हा, येतोय आवाज ऐकू. हा, ओके. तर आता या कुंडलीमध्ये आपल्याला शुक्र मंगळाचा अन्योन्य योग दिसून येतोय. पंचमेश चतुर्थात आहे आणि चतुर्थेश पंचमात आहे. त्याच्यामध्ये दुसराही एक राजयोग म्हणता येईल. केंद्राचा मालक त्रिकोणात आणि त्रिकोणाचा मालक केंद्रामध्ये आहे. त्यामुळं त्यांना ते संतती सौख्य जे आहे, जरी विलंबनी झालं तरी संतती ही झाली. कारण का, तर याच्यामध्ये गुरुची पंचम स्थानावरती दृष्टी, परंतु पंचमेश गुरुचा पंचमेशाशी गुरुचा षडाष्टक योग असल्यामुळे सहजगत्या योग नाही, तर विलंबानी आणि उपचारांनी तसंच दैवी उपासनेनी या म्हणजे पत्रिकेमध्ये संतती योग आलेलं आपणास दिसून येतं. यानंतरची पुढची पत्रिका आहे तर मतिमंद आणि विकलांग संतती. आता ही जोडी आहे, तर ती अत्यंत चांगली आहे, दिसायला चांगली आहे, धष्टपुष्ट आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे. मग तरी सुद्धा या जोडप्याला किंवा या कपलला यांना मतिमंद विकलांग संतती होण्यामागचं कारण काय? तर आपण अभ्यासताना आपल्याला असं लक्षात येतं. मॅडम एक मिनिट जरा, तुमचं दुसरं डिव्हाइस पण चालू आहे का? दोन्ही डिव्हाइस, एक डिव्हाइस तुमचं बंद करा म्हणजे मग आवाज क्लिअर येईल. ओके ओके. ठीक आहे, आता येतोय व्यवस्थित? हो, क्लिअर क्लिअर. तर म्हणजे आपण ही पुरुष व्यक्ती आणि स्त्री व्यक्ती म्हणजे दिसताना व्यवस्थित असून सुद्धा तरी त्यांना अशी मतिमंद संतती कशी काय, ह्याचा एक मिनिट. तर हे आपण पाहूयात आता. तर या लग्न कुंडलीमध्ये पुरुष व्यक्तीच्या लग्न कुंडलीमध्ये पंचमेश जो आहे तो मंगळ आहे आणि हा मंगळ काय झालेला आहे, तर स्वस्थानापासून 11वा झालेला आहे. त्यामुळे तो भावभावेशाचा विचार करता तो चांगला आहे. चंद्राची पंचमावर दृष्टी आहे, जरी तुळेतला असला तरी चंद्र हा काय करतो, शीघ्रगती ग्रह मानलेला आहे, त्यामुळे एखादी घटना ही लवकर होते. दुसरी गोष्ट काय झालं, हा मंगळ जो आहे हा कुंभ या शत्रू राशीत पडला. स्वतःच्या घरात आहे पण कुंभ या काय आहे, त्याच्या शत्रू राशीत आहे. तसंच आपल्या भाषेमध्ये तो वंत्या राशीत आहे. आणि मंगळ आणि शनी हे दोन्ही काय झाले, षडाष्टक योगामध्ये आहे. आणि गुरु शनी हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळं ह्या शनी हा मंद ग्रह सुद्धा मानलेला आहे. त्यामुळं पंचमेश मंगळ हा कुंभ राशीत असल्या कारणाने आपल्याला पंचमेश मंगळ हा कुंभ राशीत असल्या कारणाने मंद संतती ही जन्माला आलेली दर्शवते. आता त्या जोडीला काय झालं, तर या पंचमेश या स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पंचमेश जो आहे तो सुद्धा काय झाला, तर शनीच्या मकर राशीमध्ये आलेला आहे. म्हणजे शनी च्या मकर राशीत गेला. तसंच त्याचा गुरुशी योग चांगला झालेला आहे. परंतु रवी बरोबर ते काय झालं, रवी व्ययात पडलेला आहे आणि रवी चंद्र हे व्यय स्थानात आलेले आहेत. रवी गुरु, रवी शुक्र यांचे योग जे म्हणतात ते फारसे अनुकूल नसल्या कारणाने यांना जी संतती जी झाली ती धष्टपुष्ट म्हणता येणार नाही. का, तर त्यांचा
मंगळ शुक्र योग जो झाला तो फारसा अनुकूल झाला नाही. याच्यामध्ये बघताना अजूनही आपण जर विचार केला तर इथं कसं झालेलं आहे, पंचमाचा आपण सुरुवातीला बघितलं की पंचमाचं अष्टम म्हणजे हे व्ययस्थान होतं आणि व्ययाचा कारक जो आहे तो काय झाला तर तो गुरु आहे आणि पंचमाचा अष्टम तो लाभस्थानात आलेला आहे, तो माग आलेला आहे आणि तो परत काय करतोय पंचमाला बघतो आहे. त्यामुळं संतती आहे पण त्या संततीचं सुख जे म्हणतात ते या व्यक्तींना म्हणजे मिळत नाही किंवा मिळालं नाही. हे संतती असण्याचं म्हणजे आता म्हटलं तर ती संतती पंचमे शुक्र आहे, बुध शुक्र एकत्र आहे, गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे दिसण्याच्या बाबतीत जर विचार केला तर ती संतती खरंच सुंदर आहे, परंतु म्हणजे त्या संततीची मेंटल वाढ जी म्हणतात ती मेंदूची वाढ झालेली नाही असं दिसून येतं. याला कारण म्हणजे ह्या शनीमध्ये हा मंगळ असल्या कारणाने. आणि त्याच वेळेला काय झालं होतं तर यांच्या दोघांच्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेस संतती झाली त्यावेळेला नेमकी बुधाचीच अंतर्दशा विदशा ही असल्या कारणाने ही मतिमंद संतती विकलांग संतती जन्माला आली की जेणेकरून त्यांचं सुख जे म्हणतात ते संततीचं सौख्य जे आहे ते या कपलला या जोडप्याला म्हणावं तसं अजूनही मिळत नाही. त्याचं ते करावं, त्या मुलाचं त्यांना ते करावं लागतं. हे तर काय तर वेश म्हणजेच काय पंचमाचा अष्टमेश माग येऊन त्याची पंचम स्थानावरती दृष्टी हे निगेटिव्ह योग असल्या कारणाने अशा पद्धतीची यांना संतती झाली. आणि मी हे त्यांच्या पत्रिकेतले योगच असल्या कारणाने त्यांना ती तशा पद्धतीची संतती झालेली दिसून येते. याच्या पुढची पत्रिका सर तुम्ही शेअरिंग करताय का? आता याच्या नंतरची पत्रिका अशी आहे की ह्या व्यक्तींना संतती झाली परंतु त्या अल्पायू झाली म्हणजे 1-1.5 वर्षाचं झालं म्हणजे आणि ते बाळ गेलं आणि त्याच्यानंतर परत संतती झाली नाही. अल्पायू संतती होणे आणि त्यांचं मग बाकी त्या संततीचं त्यांना सुखच मिळालं नाही असं हे दर्शवतं. आता या कुंडलीमध्ये काय झालेलं आहे, पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ही पंचममध्ये रवीची रास आहे, सिंह रास आहे, ती वंद्या अल्पसंतती वाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो पंचमेश जो आहे तो रवी कुठं पडलेला आहे तर कुंभ राशीमध्ये म्हणजेच शनीच्या राशीमध्ये नपुंसक राशीमध्ये पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सुद्धा काय झालेलं आहे, व्ययस्थानाचा कारक जो आहे तो गुरु आहे आणि तो गुरु व्ययश पडल्या असल्या कारणाने संततीचा रवी गुरु यांचे योग झालेले नाही. त्याच्यामुळं संतती जी म्हणतात आणि चंद्र गुरु केतू हर्षल आणि प्लुटो त्यामुळे संतती सौख्य जे म्हणतात व्ययस्थानातील शनी आणि राहू मुळे संतती जन्माला आली पण त्यांचं जन्मताच त्याला प्रॉब्लेम होते आणि ती 1 वर्षामध्ये ती संतती गेली असं दर्शवतं. आता आवाज ऐकायला येत नाहीये का? येतोय बोला, येतोय ऐकू. तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आपण विचार करताना आपल्याला असं दिसून येतं की याच्यामध्ये गुरु जो आहे तो
स्वराशीचा आहे, पण तो पडलाय कुठं तर अष्टम स्थानामध्ये पडलेला आहे. आणि रवी सुद्धा उच्चीचा आहे. म्हणजे हे दोन ग्रह उच्च, म्हणजे रवी उच्चीचा आहे, गुरु स्वराशीचा आहे, तसंच गुरु रवी नवपंचम योग आहे. म्हणजे असं जर सर्वसामान्यपणे विचार केला तर मग संतती चांगली पाहिजे आहे. परंतु यांचा काय झालेला आहे, बुधाशी योग जो म्हणतात, स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ह्यांचा बुधाशी योग जो झालाय तो म्हणजे चांगला झालेला नाही. म्हणजे गुरु बुध केंद्र तसंच रवी बुध द्विद्वादशक योगात झाले. आणि हा जो बुध आहे तो पुन्हा काय झालेला आहे, मीन राशी मधला आहे. मीन राशीमध्ये बुध काय झाला, नीचीचा झाला. आणि त्या नीचीच्या बुधाची नीचीचा बुध असल्या कारणाने त्यामुळं त्यांना रवी गुरु उत्तम असल्यामुळे संततीही झाली, रवी गुरु उत्तम असल्यामुळे संतती झाली, पण नीचीचा बुध असल्यामुळं आणि पंचम स्थानामध्ये हर्षल प्लुटो असल्यामुळे त्या संतती जी आहे तिचं आयुर्मान जे म्हणतात ते कमी होतं. आणि त्यामुळे त्यांना संततीचं जे सौख्य जे पाहिजे तसं ते त्यांना मिळालं नाही. इथं ह्याच्यामध्ये सुद्धा सप्तमामध्ये पण काय झाला, नेपच्यून आला. त्यामुळं मनासारख्या घटना ह्या घडल्या नाहीत. मंगळ जो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनामधल्या सप्तमेत जो मंगळ आहे तो सुद्धा काय झालाय, वृषभ राशीमध्ये आहे. मंगळ शनी शुक्र यांचे योग बघता तर ते मंगळ हा वृषभ राशीमध्ये आहे, तो निर्बली झालेला आहे. त्यामुळं पुन्हा संतती झाली नाही, हे दुसरं अपत्य झालं नाही. आता काहींच्या मताने असं आहे की प्रथम संतती जी आहे ती पंचम स्थानावरून पहा, त्याच्यानंतरची जी आहे द्वितीय संतती म्हणजेच काय तर पंचमाचं तृतीय, म्हणजे आपण काय म्हणतो लग्न, लग्नस्थान म्हणजे स्वतःच लग्नेशाच, लग्नस्थानाला तृतीय स्थान हे काय आहे, भावंड स्थान आहे. त्याप्रमाणे पंचम स्थान जे आहे त्याचं तृतीय स्थान जर विचार केला तर ते काय होईल, सप्तम स्थान होईल. आणि त्या सप्तम स्थानात इथं जर विचार केला तर नेपच्यून असल्या कारणाने पुन्हा संतती नेपच्यून आहे, हे दुसरी संतती ही नाही असं दाखवतो. या पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुद्धा काय झालं तर पंचमाचा म्हणजे पहिल्या संततीच्या बाबतीत असं झालं, तर दुसरी संतती इथं जर विचार केला तर ती शुक्र सप्तमेश जो आहे तो शुक्र आहे, तो काय झाला मंगळाच्या राशीत पडला. परत इथं काय झालं, शुक्र मंगळ हे षडाष्टक योगात गेले आणि शुक्र गुरु सुद्धा काय झाले षडाष्टक योगात गेले. त्यामुळं दुसरी संतती नाही, म्हणजे एकच संतती झाली आणि ती अल्पायू होती आणि त्यांना नंतरची संतती झाली नाही. हे म्हणजेच काय तर आपण म्हणतो की पत्रिकेमध्ये गुरु उत्तम आहे, रवी उत्तम आहे म्हणजे संतती ही उत्तम असते, तर असं नाही. तर त्याच्या जोडीला ह्या बाकी गोष्टींचा सुद्धा विचार करणं आवश्यक असतं. तर ह्या नेपच्यून मुळे आणि ह्या पंचमातल्या हर्षलमुळं या व्यक्तीला संतती सौख्य जे म्हणतात ते लाभलं नाही. तसंच पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काय झालं तर रवी हा कुंभ राशीत नपुंसक राशीत आणि रवी गुरु हे योग चांगले नाहीत आणि त्याच्यामुळं हे असं झालं. शुक्र सुद्धा काय झाला अग्नितत्वाच्या राशीत गेला, मेष राशीत गेला. त्यामुळे एकंदरीत विचार करता या दोन्ही पत्रिकेचा विचार करता यांच्यामध्ये संतती होऊन सुद्धा ते अल्पायू झाली आणि त्यांचं संतती सौख्य जे म्हणतात ते या व्यक्तींना मिळालं नाही. आता ह्याच्या पुढची पत्रिका तर हे दोघंही जे आहेत नवरा बायको हे अत्यंत दिसायला सुंदर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम आहे, सर्व काही त्यांच्याकडे उत्तम उत्तम आहे, परंतु संतती नाही. तर त्यांनी काय केलं तर संतती ही दत्तक घेतली, दत्तक संतती घेतली. आता म्हणजे आता ह्याचं जर तुम्ही म्हणजे ह्या कुंडलींमध्ये मी दिलेलं आहे नक्षत्र,
कर्सर मी फिरवते बघा. तर हे जे आहे धनुरास मूळ नक्षत्र तृतीय चरण. तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, धनुरास मूळ नक्षत्र तृतीय चरण. आता ह्या दोघांच्या पत्रिकेमध्ये काय आहे तर एक रास आहे, एक नक्षत्र आहे आणि चरण सुद्धा एक आहे. आपल्या दाते पंचांगामध्ये स्पष्ट दिलेला आहे की असा विवाह करू नये, निषिद्ध आहे. पण हे कसं होतं, एक रास असली की मत जी आहे ती त्यांची उत्तम जमतात आणि त्यामुळं त्यांना एकमेकांबद्दल अट्रॅक्शन हे जास्त वाटू लागतं. दुसरी गोष्ट, यांचं नुसतं एवढंच नाहीये तर एक रास आहे, एक नक्षत्र आहे, एक चरण आहे, तर इथं काय आहे, लग्न सुद्धा जर बघितलं तर दोन्ही पत्रिकेमध्ये वराच्या म्हणजेच मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही कुंडलीमध्ये कन्या लग्नच आहे. म्हणजेच काय झालं, कन्या लग्न असल्या कारणाने पंचमामध्ये दोघांच्याही पत्रिकेमध्ये परत काय आली, मकर रास आली. मकर रास ही परत नपुसक रास आहे, शनीची रास आहे. त्याच्यामुळं ह्या संतती योग येण्यामध्ये यांना अडचणी आल्या. म्हणजे त्यांचं एकमेकांवरती प्रेम खूप आहे, त्यांचे विचार खूप छान जमतात, म्हणजे ते एकमेकांचे मित्र मैत्रिणी सारखे आहे. परंतु संततीच्या दृष्टिकोनातून विचार करता त्या दोघांना या योगांमुळे म्हणजेच लग्न राशी सारखे असणे आणि चंद्र राशी सारखे असणे यामुळे संतती ही झालेली नाही. त्यांनी डॉक्टरी उपचार करण्याचाही प्रयत्न केला पण तरी देखील त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. आणि याच्यामध्ये काय झालं, पुरुष व्यक्तीच्या कुंडलीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की पंचमाचा जो कारक जो आहे तो शनी आहे आणि तो पडलाय कुठं तर व्ययामध्ये पडला आहे, राहू बरोबर आहे. त्यामुळं काय झालं तर दत्तक संतती घेण्याचा योग आलेला आहे. म्हणजेच काय तर आता त्यांच्याकडे संतती आहे पण त्यांनी ती दत्तक घेतलेली आहे. तसंच स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र गुरु हे एकत्र आहे, केंद्रामध्ये आहे, उत्तम योग आहेत. परंतु त्या गुरुच्या जोडीला नेपच्यून असल्यामुळे त्यांना काय झालं, संतती ही नाही. बघा स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काय आहे, पंचमेश जो आहे तो शनी आहे, तो उच्चीचा आहे. परंतु इथं काय झाला, मंगळ जो आहे तो निर्बल. सूत्राचा जर विचार केला तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पंचम स्थान, पंचमेश आणि रवी मंगळ याचा प्रामुख्याने विचार केला जातो. तर पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये संतती बघताना सूत्र जे आहे ते पंचम स्थान, पंचमेश आणि चंद्र आणि शुक्र यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तर या दोन्हीचा विचार करता तर यांच्या पत्रिकेमध्ये पुरुष व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काय झाला, शुक्र कर्केचा गेला, तर स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ जो आहे तो तुळेचा, तसंच रवी हा काय झाला, वृषभेचा झाला. आणि त्यांचा गुरुशी योग फारसा चांगला न झाल्या कारणाने त्यांना स्वतःची संतती जी म्हणतात ती नाही. पण एक मात्र आहे, तुम्ही कुठल्याही कुंडलीमध्ये पहा, ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु चांगला असतो त्यांना संतती सौख्य मिळतच. त्यामुळे यांना वेळेतच काय केलं तर दत्तक संतती घेतली. त्यामुळं त्या दत्तक घेतलेल्या संततीमुळे त्यांना संतती सौख्य हे उत्तम आहे. त्यांनी दत्तक घेतली, मुलगी घेतलेली आहे आणि ती अत्यंत गोड आहे आणि ते त्यामुळे हे दोघ जण खूप आनंदी आहेत. ते अशा रीतीने आपल्याला या पत्रिकेचा अभ्यास करून म्हणता येईल की दत्तक संतती ही का आली आणि हा असं का करू नये, एक रास, एक नक्षत्र, एक चरण विवाह का करू नये, हेही आपल्याला जातकांना पटवून देता येऊ शकतं. एक रास, एक नक्षत्र, भिन्न चरण असेल त्या काय होतं, त्याच्यामध्ये चरण स्वामी जे आहेत
ते भिन्न होतात. त्यामुळे त्यांच्या एक प्रकारचं म्युच्युअल अट्रॅक्शन राहतं आणि संतती ही होण्यास मदत होते. परंतु इथं काय झालं, चरण स्वामी सुद्धा एकच आहे, त्यामुळे हा जो नाडी दोष असतो तो तिथं येतो आणि त्यामुळे संतती होत नाही. म्हणजे काय तर हे आपल्याला ह्याच्यानुसार संतती आलेल्या जातकांना संतती होईल की नाही हे सांगता येऊ शकतं आणि त्याच्यानुसार त्यांना आपल्याला सल्ला देणं, उपचार करायला लावणं किंवा त्याच्यानुसार आपल्याला हे सांगणं की हा बाबा तुम्ही औषधी उपचार करा न करा हे सुद्धा सांगता येतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना, आपल्याला औषधी उपचार जर एखाद्याला करायला सांगायचे असतील तर प्रामुख्याने काय होतं, मग ते म्हणतात मॅडम आम्ही आयुर्वेदिक घेतो, चालेल का, असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल. आता याच्यामध्ये सांगताना सुद्धा काय आहे, जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर रवी बलवान असेल आणि त्याचा जर पंचमेशाशी जर चांगला योग आले तर तुम्ही सांगा तुम्ही आयुर्वेदिक घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण रवी हा आयुर्वेदाचा कारक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर पंचमेशाचा आणि संबंध हा मंगळाशी जर चांगला आला, मंगळ जो आहे पत्रिकेमध्ये त्या मंगळाशी जर त्या पंचमेशाचा योग चांगला आला आणि मंगळ हा जर बलवान असेल, मंगळ बलवान असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हा बाबा तुमच्या पत्रिकेमध्ये अडचण आहे, पण तुम्ही जर ॲलोपॅथीशी याच्याशी संबंधित जर काही ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला संतती होऊ शकते. आता तिसरं म्हणजे जर शनी आणि बलवान असेल आणि त्याचा जर पंचमेशाशी जर शुभयोग घडत असेल तर अशा वेळेला तुम्हाला असंही सांगता येऊ शकेल की तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला त्याचा संतती योगासाठी उपचारासाठी जे आहेत त्याचा लागू पडू शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आता कसं असतं, एखाद्या वेळेस आहे ना आपण खूप एखादी ट्रीटमेंट करतात, अगदी माझ्याकडं असे बरेच आले की आम्ही टेस्ट टू बेबीसाठी ट्राय करतो, 3 वेळेला केलं, 4 वेळेला केलं, पण आमचं फेल्युअर झालेलं आहे. तर अशा वेळेला आपण त्यांना सांगू शकतो की हा बाबा तुम्हाला ह्या पिरियड हा तुम्हाला योग्य नाही, तर ह्या भाग्येशाच्या, पंचमेशाच्या, लग्नेशाच्या, लाभेशाच्या आणि तृतीयेश यांच्या महादशा, अंतर्दशा आणि विदशा याच्यामध्ये तुम्ही तो प्रयत्न करा तर तुम्हाला ते फायदेशीर होऊ शकेल, अन्यथा ते होणार नाही. जर समजा एखाद्याने जर टेस्ट ट्यूब साठी जर प्रयत्न करत असेल आणि जर त्यावेळेस त्यांना जर विदशा जी असेल तर ती जर समजा कर्म दशमाची आणि व्ययाची असेल तर ते फेल्युअरच होणार, ते काही सक्सेसफुल होणार नाही. कारण का तर ते व्ययस्थान म्हणजे पैसा, वेळ आणि तसंच ते जे उपचार घेतात ते पण व्यर्थ जाण्याची शक्यता दर्शवते. म्हणून ज्यावेळेस जातक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला ज्यावेळेस विचारतील की हा बाबा आम्ही आता संतती नाही तर आम्ही असं टेस्ट ट्यूब साठी प्रयत्न करतो तर करावे की न करावे, तर आपल्याला गोचर ग्रहमानाचा सुद्धा इथं उपयोग करून आणि ते आपल्याला सांगता येतं. आता जनरली काय असतं तर हे जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला असं अनुभवायला आलं की घराण्याचे जे दोष असतात ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी ह्याच्यामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशामुळे जाणार, जर संतती झाली तरच जाणार. तर हे दोष कॅरी ऑन करण्यासाठी जर पत्रिकेमध्ये निगेटिव्ह योग असतील तरी सुद्धा संतती ही होऊ शकते. हे मला अनुभवाला माझ्या माहितीनुसार बघितलेलं, तर त्याच्यानुसार ते तसं दिसून येतं. म्हणजे पत्रिकेत तुमच्या फारसे अनुकूल योग नाही, परंतु घराण्याचे दोष आहेत, गोचर ग्रहांची ज्यावेळेस भ्रमण पॉझिटिव्ह आहे तर अशा वेळेला त्या व्यक्तींना संतती होऊ शकते. तिसरी गोष्ट जे आहे तिसरी गोष्ट जी अशी आहे की या पत्रिकेमध्ये तुम्हाला असं म्हणता येईल
की गोचरीच्या ग्रहातील जे ग्रह आहेत तेच आई वडिलांच्या पत्रिकेमध्ये ग्रह आहेत. म्हणजे आता समजा, आता हे बघा स्क्रीनवरती जी तुम्हाला दिसते ना, स्क्रीनवरची कुंडली, मी कर्सर फिरवते ती कुंडली दिसते ना. हा, तर या चंद्र आणि गुरु, आता गोचरीचं गुरु सध्या सुद्धा काय आहे तर धनु या राशीतच आहे. आणि या स्त्री व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा काय आहे, गुरु हा धनु राशीतच आहे. जर समजा एखादा जातक आला आणि त्यावेळेसची जी ग्रहस्थिती जी आहे हे अशा पद्धतीत काहीतरी दिसत असेल की गोचरीमध्ये असणारे ग्रह आणि त्यांच्या आई वडिलांच्या पत्रिकेतले ग्रह हे साधारण सारखे असतात. जर एक तुम्ही जर अनुभव म्हणजे एक लॉजिकली जर विचार केला तर आई वडिलांची जी जन्मतारीख असते त्याच्या जवळपासचाच महिना म्हणतात तर तसा तो संततीचा असतो. आणि त्याच्यामुळं एकाच महिन्यामध्ये घरातील बऱ्याच म्हणजे घरातील व्यक्तींचे वाढदिवस हे असतात असंही मला अनुभवाला आलेलं आहे. म्हणजे जर समजा तर एखाद्याचं ऑक्टोबर मध्ये असेल तर काय होतं तर हे जे एक एक महिन्याचे जे राशांतर करणारे जे ग्रह आहेत रवी, बुध, शुक्र, मंगळ हे साधारण त्या आई वडिलांच्या पत्रिकेमध्ये ज्या पद्धतीत असतात त्याच पद्धतीत जन्माला येणाऱ्या संततीमध्ये ते दिसून येतात. मग त्याच्यासाठी म्हणजे काय तर साधारण तो जो महिना असतो तो त्याच्या जवळपासचाच म्हणजे आई वडिलांची जी जन्मतारीख असते त्याच्या जवळपासच ते येत असतं. ज्या वेळेस गुरु शनी या व्यतिरिक्त पत्रिकेतले ग्रहयोग हे त्या पद्धतीने सारखेच दिसून येतात असंही मला बऱ्याच वेळेला अनुभव आहे. आपण त्यामुळेच म्हणू शकतो की जन्मलेली संतती ही आई वडिलांसारखी दिसते की नाही हे आपल्याला त्या पत्रिका पाहून बघता म्हणता येऊ शकतं. तर आता ह्याच्यामध्ये असं होतं की कधी कधी की पुरुष व्यक्तीमध्ये स्त्री व्यक्तीमध्ये जरी पत्रिकेमध्ये योग फारसा नसला तर तरी त्यांना गोचरीची अनुकूलता उत्तम असेल आणि त्या जोडीला जर समजा त्यांच्या आई वडिलांमध्ये पुत्र पौत्रादी योग असेल म्हणजे पंचमांश जो म्हणतात तर त्यांचा जर विचार केला तरी देखील संतती होते. म्हणून आलेल्या जातकाला लगेचच तुम्ही संतती योग नाही असं म्हणू नका. तर आलेल्या ह्या ज्या आहेत ह्याही गोष्टींची आपल्याला थोडीशी सत्यता पडताळून पाहायला पाहिजे की हा बाबा तुमच्या पत्रिकेत नाहीये तर तुमच्या आई वडिलांच्या पत्रिकेत पुत्र पौत्रादी योग जर असेल किंवा तुमच्या पत्रिकेतले जर असेल तर ते संतती ही होऊ शकते. म्हणजेच काय तर एखादी पत्रिका अभ्यासताना आपण म्हणतो ना पत्रिका म्हणजे एक गणित आहे. म्हणजे जेव्हा ते संतती योगासाठी प्रश्न विचारून जातात आणि ज्यावेळेस संतती होते तेव्हा ते जे आनंदाने सांगत येतात की हा बाबा मॅडम असं असं झालं त्यावेळेस जो असतो तो आपल्याला एक स्वाभाविकच आनंद होतो की त्यांच्याबरोबर आपणही त्यांच्या आपल्याला पण तो आनंद होतो. तर सांगतानाच त्यांना त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता आणि त्यांना योग्य ते तसं मार्गदर्शन तुम्हाला करता येऊ शकतं. तर अशा आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने पत्रिकेच्या अनुषंगाने आता मी अत्यंत समजेल सर्वसामान्यांना की ज्यांचं बेसिक जस्ट झालेलं आहे अशांना सुद्धा समजेल अशा सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये क्लिष्टता काहीही घेतलेली नाही किंवा वेगळी खूप भाषा वापरली असंही नाही की जास्तीत जास्त सोप्या शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल अशा मला वाटतं की मी सांगण्याचा हे प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करता येऊ शकेल. तर याच्यासाठी जे आपण गोचरीचा जो विचार करतो त्या गोचरीनुसार सुद्धा
ती आपल्याला मांडणं सोपं जातं. आता अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे मला अनुभवास आली, तर आपण बघतो की हा बाबा क्लास 4 क्लास 5 चे जे लोक असतात या लोकांना संतती योगाचा कधीच प्रश्न येत नाही. हे लोक कधी तुम्हाला संतती ही त्यांच्याकडे हा प्रश्न कोणाकडेच येत नाही. मग हा त्यांच्याकडे प्रश्न येत नाही, मग कसं काय? तर पंचम स्थान जे आहे ते पत्रिकेमध्ये शिक्षण स्थान सुद्धा आहे आणि त्या जोडीला ते संतती स्थान आहे. त्यामुळं असंही म्हणता येईल की त्या लोकांकडं शिक्षण ज्यांच्याकडे अभाव आहे संतती योग हा येतो आणि त्यांना संतती योगामध्ये काही अडचण येत नाही. म्हणजे जर समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर पंचमात जर निगेटिव्ह ग्रह असेल तर तुम्ही असं विचारू शकता की हा बाबा तुला संतती म्हणजे शिक्षणात अडचणी आल्यात का, काय कसं? जर पंचमात जर हे आहे शिक्षणात अडचणी आल्यात याचा अर्थ मे बी तुला संतती योगामध्ये अडचणी येणार नाहीत, सहजगत्या संतती होईल. आणि व्हाईस वर्सा की ज्यांना संतती आहे त्यांना शिक्षण योग हे त्या व्यक्तीचं उच्च शिक्षण हे झालेलं असतं असंही अनुभवाला येतं. माझ्याकडं एक 10 वर्षापूर्वी एक कपल आलो होतं FRCS लंडनला. ते डॉक्टर, पुरुष व्यक्ती ही डॉक्टर होती. सर्व आता डॉक्टर स्वतः असल्या कारणाने त्यांनी म्हणजे फिजिकली ते दोघंही फिट होते, परंतु संतती ही नव्हती. त्यामुळं त्यांनी म्हणजे माझ्याकडे असंच आले विचारायला की आमच्या संतती योग का नाही. आम्ही तर फिजिकली आम्ही सगळ्या टेस्ट करून बघितल्या तर आमच्या तसं काही अडचण काही नाही, तरी देखील संतती मात्र होत नाहीये. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा गुरु राहू हा दोष होता. आता शेवटी कसं झालं, डॉक्टर असल्यामुळं त्यांचा ह्या गोष्टीवरती पटकन विश्वास बसेना, त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते हे जे दैवी उपासना जी काही सांगितलेली होती ती त्यांनी केली आणि त्यांना आता 8 वर्षाची सुंदर मुलगी जन्माला आलेली आहे. तर म्हणजेच काय, तर म्हणजे तुम्ही फिजिकली कधी कधी फिट असला तरी का संतती होत नाही हाही प्रश्न जो असतो तो त्यांना भेडसावत असतो. मग अशा वेळेला आपण ह्या कुंडलीच्या आधाराने त्यांना त्या प्रश्नांचं आपण समाधान करू शकतो आणि त्यांना काही उपाय सुद्धा सांगितले. तर शक्यतो उपाय जे आहे ते त्यांची श्रद्धा असेल तरच सांगावे. म्हणजे काय, श्रद्धेला फळ आहे, त्यामुळे नक्कीच त्यांना त्यांच्या श्रद्धेला त्याचं फळ मिळू शकतं आणि संततीही होऊ शकते. हॅलो पावळे सर, अजून पत्रिका घेऊ का? हॅलो हॅलो, पुढच्या पत्रिका अजून घ्यायच्या का? तर कुणाची शंका आहेत त्यांना हे सांगायचं. हॅलो, हा एक मिनिट, सांगतायत जरा विचारतायत. मॅडम, जसं तुम्ही उपाय किंवा उपासना सांगितली, रत्नशास्त्राचा पण उपयोग होतो का, जरा सांगाल का प्लीज? ओके ओके. तर आता काही जणांना काय होतं, उपाय आणि उपासना सांगताना आहे ना, बेसिकली बऱ्याच वेळेला आता वेळेचं जे आपलं आता कोरोनामुळे आपण जरी आहोत, थेट जरी असलं तरी सगळेजण धावतच असतात. कुणाला वेळ हा मिळत नाही. म्हणतात 24 तास पण कमी पडतात आम्हाला, अजून आम्हाला
तास पाहिजे, म्हणजे इतकं जीवन हे आपलं फास्ट झालेलं आहे. मग अशा वेळेस उपासना करताना, मंत्र म्हणताना किंवा त्यांची तेवढे श्रद्धा असतेच असं नाही. मग अशा वेळेस रत्नांचा वापर होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की रत्न जे देताना आहे ना, म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार आहे ना 6, 8, 12ची रत्न शक्यतो सांगू नये. त्या व्यतिरिक्त रत्नांचा फायदा होऊ शकतो आणि नक्कीच रत्नाचा फायदा होऊ शकतो. लग्नेश जर असेल चांगला, त्या पत्रिकेच्या अनुषंगाने तो येईल. आता म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला सांगता येईल. पण रवी पुष्कराज आणि माणिक यांचा फायदा झालेला मी बघितलेला आहे. त्यांचे जर रत्न वापरली तर त्यांचा पुत्र म्हणजे संतती होण्यास मदत होती. मॅडम आपण प्रश्नोत्तर घेऊया का आता? कारण पत्रिका घेण्यापेक्षा खूप जणांकडे प्रश्न आहेत, तर जरा प्रत्येक जण प्रश्न विचारू शकेल, तुम्ही त्यांचं समाधान कराल जेणेकरून सगळ्यांना बरं वाटू शकेल. तर आय थिंक माईक अनम्यूट करून हॅलो प्रश्न विचारा. मॅडम, आता तुम्ही सांगितलं 6, 8, 12चे रत्न देऊ नका, पण समजा त्याची सेकंड राशी ते केंद्र आणि त्रिकोण मध्ये असेल तर? हॅलो मॅडमचे आवाज. हॅलो कसं आहे माहिती का, पत्रिकेमध्ये तसं पाहिलं तर कोणतंही स्थान हे निगेटिव्ह नसतं. हे जरी खरं असलं तरी लग्नेशाचा प्रामुख्याने विचार केला असता, प्रामुख्याने लग्नेशाचा विचार केला असता 6, 8, 12 ही शक्यतो मी कुणालाही सांगत नाहीये. माझं वैयक्तिक मत आहे. कारण काय होतं, 6वं स्थान आहे हे रोग, जसं आपण पंचमाचं जसं हे म्हणतो धनस्थान म्हणतो, त्याच पद्धतीने ते काय होतं, शत्रू रोग याचंही स्थान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, 8म स्थान हे मृत्यू आणि अपघात आहे. व्ययस्थान जे आहे ते खर्च आणि व्यसन आहे. त्यामुळं प्रामुख्याने लग्नेशाचा विचार करता आपण काय म्हणतो, एखादा भाग्योदय आम्हाला उशिराने झाला तरी हरकत नाही, पण हे आम्हाला रोग आणि अपघात मृत्यू नको. आपण आहे ते जग आहे. आणि तसं षष्ठस्थान म्हणजे काय होतं, जरी गुरु, मी अनुभव घेतलेला आहे, गुरु जरी तिथं असला पंचमेशाच्या तिथं, तरी देखील त्याचं सुद्धा गुप्त शत्रूंचा त्रास हा वाढतो, पित्ताचे विकार वाढतात. त्यामुळं मी शक्यतो कुणालाही 6, 8, 12 आता म्हणजे काहींच्या मते असं आहे की 2-2 राशी असतात. आता गुरुची रास समजा 9 अंक हा षष्ठ स्थानात पडलेला आहे आणि मीन रास ही भाग्यामध्ये पडली, म्हणजे भाग्योदयासाठी आम्ही वापरतो गुरु, पण भाग्योदयासाठी गुरु वापरताय का ह्याच्यासाठी गुरुचं रत्न वापरताय हे त्या रत्नाला कळत नाही. मग याला काही जण असं म्हणतात की एक रत्न दान करा आणि एक रत्न वापरा, पण याच्यावरती माझं काही मत असं ठाम नाहीये. त्यामुळे मी काही याबद्दल काही म्हणणार नाही. फक्त एवढंच म्हणेन की 6, 8, 12चे ग्रह शक्यतो वापरू नये. निगेटिव्ह पेक्षा हे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत घडाव्या, निगेटिव्ह शक्यतो नको. लांब राहिलेलं केव्हाही चांगलं. थँक्यू. मॅडम तुमचा क्रमांक द्या ना चॅट बॉक्स मध्ये. हॅलो मॅडम, हॅलो, त्याच्यामध्ये आपण बीज क्षेत्र आणि स्फुट क्षेत्राचा विचार करू शकतो का संतती योग पाहताना? संतती योग पाहताना मी तेच सांगितलं ना. आता म्हणजे पुरुषांच्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि शुक्र म्हणते ना, शुक्र म्हणजे काय आहे, शुक्र बीजच बघतो ना, त्याचा विचार करणं हे गरजेचंच आहे. तसंच बायकांच्या पत्रिकेत मंगळ म्हटलेलं आहे, जे एमसी प्रॉब्लेम जे असतात त्याचा हा म्हणजे रक्तस्राव जो आहे त्याच्यासाठी हा मंगळ हा कारणीभूत आहे. म्हणून स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि रवी यांचा विचार करणं हा गरजेचं आहे. हे थोडक्यात आहे ना, हे सूत्र जे आहे हे तेवढ्यासाठीच आहे की पुरुषांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान पंचमेश चंद्र
आणि शुक्र यांचा विचार करावा आणि बायकांच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान, पंचमेश, रवी आणि मंगळ यांचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे जर समजा एखाद्या स्त्री व्यक्तीला गर्भाशयाच्या जर काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर संतती होणारच नाही. म्हणजे दोघांच्याही पत्रिकेमध्ये एकमेकांना अनुकूल असे जर ग्रहमान असतील तरच संतती ही होऊ शकते. म्हणून एकाच वेळेस ह्या दोघांच्याही पत्रिका बघणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांचे उपाय सांगणं हे गरजेचं आहे. टेस्ट ट्यूब बेबीचे उपचार किंवा सरोगेसीचे उपचार कोणत्या ग्रहावरून बघायचे? 9822416476 बरोबर का? हो हो बरोबर आहे. मी देतो, चालेल ना दिलं तर आपल्या? हो ठीक आहे. ओके. ते माझी सेकंड साइड आहे ते वापरली तरी चालेल. सरोगेसीचा आणि टेस्ट ट्यूब बेबीचा उपचार आपण कोणत्या ग्रहावरून बघतो? मी तुम्हाला तेच सांगितलं ना, जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये संतती योग आहे आणि त्यांना परंतु त्याच्यामध्ये अडचणी या दिसत असतात आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या, तर त्या वेळेला आपण असंही बघू शकतो की त्यांना महादशा, अंतरदशा किंवा विदशा ही पंचमाला अनुकूल अशी आहे की नाही. जर असेल तर त्यांना, जर मंगळ पण चांगला असेल तर त्यांना अशा वेळेस हे टेस्ट ट्यूब म्हणजे ॲलोपॅथी, बरोबर आहे, तर त्या ॲलोपॅथीचा त्यांना उपयोग हा होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. आणि मग सरोगेसी म्हणजे दुसरी गर्भाशय घेणं ते? हो ना, ते लक्षात आलं माझ्या. म्हणजे जे पण जर त्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये जर त्यांना त्या दृष्टिकोनात अनुकूल योग नसतील तर त्यांना काही नाही. माझं म्हणणं लक्षात आलं का तुमच्या? आलं. संतती योग असेल तर तरच ती संतती होणार, मग ती कोणत्याही अर्थाने असू शकते. आणि ते ट्यूब दबलेली असते किंवा तो कसं ओळखायचं मॅडम? कशावरून? बुधावरून कळतं. आहे की नाही, आपल्याला पत्रिका म्हणजे हा एक्सरे आहे, आपण पत्रिका बघून सांगू शकतो. आता कसं आहे आपल्या म्हणजे ह्या कोणत्या म्हणजे शिक्षण घेतलेले हे आजच्या मीटिंगला उपस्थित आहेत हे मला माहित नाही, त्यामुळे मी अत्यंत म्हणजे सोप्या भाषेत जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅलो मॅडम, तुम्ही अष्टम स्थान मध्ये रत्न घालायचं नाही, म्हणजे अष्टम स्थानात असलेल्या राशी की त्या ठिकाणी असलेले ग्रह? राशी ग्रह आहे म्हणजे कसं आलेला पाहुणा असतो तिथं. आलेला ग्रह म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तो आलेला पाहुणा असतो, त्यामुळे राशींना जास्त. आवाज क्लिअर नाही ते. अष्टम स्थानात जी राशी आहे ती महत्वाची आहे. तिथं आलेला ग्रह जो असतो तो पाहुणा असतो, त्यामुळे त्याचा काही विचार करायची गरज नाही. लग्नेशाचीच रास असेल तर मॅडम? म्हणजे असं होऊ शकतं ना, बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं. आता लग्नेश काय आहे, तू जर समजा वृषभ लग्न असेल तर अशा वेळेला काय होणार, अष्टम स्थानामध्ये तुळ रास येणार, बरोबर. षष्टात तुळ रास येते. मेष लग्न असेल तर अष्टमामध्ये काय येणार, वृश्चिक रास येणार, बरोबर आहे तुमचं म्हणणं? हो. मग अशा वेळेस मंगळाचं रत्न वापरावं की न वापरावं असं तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. तर मी सांगेन, जर तो अष्टमात येतोय तर वापरू नका. अच्छा. जरी लग्नेश असला तरी तो काय झाला, अष्टम आहे आता, म्हणजे अष्टमात ते असल्यामुळे ते वापरायची गरज नाही, आणि त्यातल्या त्यात मंगळ असेल तर अजिबात वापरू नका. कसं असतं, शेवटी काय होतं, आपण ते एखादा ग्रह वीक असेल तर ते वाढ होण्यासाठी ते वापरले जातात ना, म्हणजे ते मंगळाची वाढ करून आपण काय करणार ना, बरोबर आहे. अपघाताची वाढ केल्यासारखंच होणार. बरोबर आहे मॅडम, बरोबर सांगितलं मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. येतो? हो बोला.
लग्नाची पत्रिका आहे बरं का, मिथुन लग्नाची पत्रिका आहे आणि तो पंचमेश आहे तो अष्टमात पडलेला आहे. हे बघा, पंचमेश अष्टमात पडला हे योग तसा निगेटिव्ह मध्ये म्हणता येणार नाही, कारण अष्टम स्थान जे आहे ते पंचमाच्या दृष्टिकोनातनं ते अनुकूलच आहे. ते पंचमाचं सुखस्थान होतं, त्यामुळे तसा तो निगेटिव्ह मध्ये जात नाही. अच्छा, म्हणजे अष्टम म्हणून असं नाही, कारण होत नाहीये. नाही, आता बघा, नुसतं आपण तेवढ्यावरती म्हणू शकत नाही. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते त्यांचं पंचमेश, पंचम स्थान आणि हे दोघांच्याही पत्रिकेतलं बघायला पाहिजे. तसंच त्याच्या महादशा अंतर्दशा त्यांना अनुकूल आहेत की नाही त्याच्यावरती. अच्छा अच्छा, ओके ओके, थँक्यू. नंबर मध्ये तुम्हाला फोन करीन मॅडम. हॅलो 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 हॅलो, माईक बंद केलं, खूप डिस्टर्बन्स. नमस्कार मॅडम, मी देवकर बोलतो. त्यांनी बोला. हॅलो हॅलो. हो, नमस्कार नमस्कार, बोला, काय म्हणताय? हा, तुमचं छान झालं मॅडम भाषण, मला आवडलं, खूप आवडलं बरं. थँक्यू. हा, यासाठी थँक्यू, छान वाटलं. हो हो, धन्यवाद. मॅडम, फक्त लग्नपत्रिकाच बघायची की अदर्स पण काही योग बघायचे, म्हणजे अदर दुसरे कुंडले आहेत ते बघायचे का? कसं आहे माहितीये का, षोडश वर्ग कुंडले आहे आपल्याला माहिती, 16 प्रकारच्या कुंडले आहेत. आता मी तुम्हाला फक्त काय सांगितलं की जेणेकरून सर्वांना लक्षात येईल अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नवमांश अभ्यासता येतो, वर्गोत्तम कोण आहे त्याचंही बघता येतं, पंचमांश अभ्यासता येतो. म्हणजे त्याच्यावर डीप मध्ये गेलं तर आपल्याला बरंच काही त्याच्यात अभ्यासता येतं. पण एक सर्वसामान्य ज्यांनी शिकलेले आहे त्यांना सुद्धा हे कसं समजेल या पद्धतीने मी आता इथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मॅम, थँक्यू. हॅलो 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 मॅडम. हा, नमस्कार, बोला. सिंह लग्न, पंचमेश धनुरास आणि शनी हर्षल नेपच्यून, ऐकायला येतं? हो, ऐकायला येतंय, पण हे कुणाच्या पत्रिकेत आहे? स्त्रीच्या. मग आता आणि लाभात संतती विषयीचे, लाभात चंद्र गुरु आहे आणि पंचमात हर्षल शनी आहे, नेपच्यून. हा, आता बघा, हर्षल म्हणजे आता म्हणजे कसं आहे, ऍक्च्युली त्या दोघांच्याही पत्रिका बघायला पाहिजे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, आता चंद्र आणि गुरु लाभामध्ये आहे, याचा अर्थ काय झाला? तुम्ही लग्न राशी कुठली म्हणाला? सिंह लग्न आणि मिथुनेत चंद्र गुरु आहे लाभात. हा, म्हणजे याचा अर्थ काय झाला, गुरु जो आहे तो हे झाला ना, निर्बली झाला, मिथुन राशीमध्ये गेला ना, त्यामुळे त्याचं फळ तेवढं चांगलं नाही. पण गुरुची दृष्टी आहे, त्याचा फायदा होईल. आज म्हणजे संतती ज्या पद्धतीने गोचरित आणि ह्याच्यामुळे संतती योग येईल. एक मिनिट, काही प्रॉब्लेम नाही. काय होतंय, एकदम पर्सनल प्रश्न नका विचारू. पर्सनल आपापले प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतील ते आपण पर्सनली मॅडमना विचारा. आता आपण सगळ्यांनी माहिती घेतो, या दृष्टीने विचारलं तर जास्त बरं पडेल. नंबर एकदा परत शेअर करता का? नंबर शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, परत एकदा बघून घ्या. आणि मॅडम, तुमचा माईक तुम्ही अनम्यूट केलाय का बघा. नाही, चालू आहे, माझा माईक चालू आहे. प्रश्नोत्तर झालेत का सगळ्यांचे? संततीसाठी काही उपासना आहे का? हो, संततीसाठी उपासना रवीची उपासना करता येईल. म्हणजे आता कसं आहे माहिती का, आपण उपासना सांगताना नक्की कुणाला सांगणार आहोत, म्हणजे हे पण बघावं लागतं. जर पुरुष व्यक्तीला आहे का स्त्री व्यक्तीला? जर पुरुष व्यक्तीला असतील, घराण्याचे दोष असतील, तर गुरुचरित्र हे उत्तम आहे. आणि स्त्री व्यक्तींना श्री शिवलीलामृताचा ग्रंथ वाचणं हे चांगलं आहे. परंतु त्याचे सुद्धा नियम अटी आहेत.
त्या पत्रिकेच्या नुसार अनुषंगाने हे उपाय आपल्याला सांगता येऊ शकतात. याच्यावरच एक प्रश्न आहे माझा स्वतः. स्त्रीला किंवा पुरुषाला गुरुचरित्राचं किंवा बाकीची उपासना करायला सांगते, पण प्रत्येक वेळेला असं होतं की त्यांना स्वतःला शक्य नसतं. आपल्याकडे त्यांची आई बाबा किंवा बाकीचे येतात, तर त्यावेळेला आपण काय सांगायचं, बाबा आईने केलं तर चालेल का, वडिलांनी केलं तर चालेल का? पुष्कळ वेळा तर पुरोहित किंवा आपले गुरुजी किंवा भटजी हे सांगतात देवळातला भटजी जो आहे तो हे करेल तुमचं उपासना किंवा गुरुचरित्राचा पारायण, तर असं चालतं का हो? हे बघा कसं आहे, शेवटी प्रत्येक गोष्टी मागे श्रद्धा ही महत्वाची आहे. ती ते करणारी, आता हा बाबा मंदिरातला गुरुजी असू देत किंवा घरातले वडील असू देत किंवा आणि कोणी त्रयस्थ व्यक्ती असू देत किंवा स्वतः असू देत, तुम्ही जे काही करा ते विधिवत संकल्पयुक्त आणि मनापासून श्रद्धेने केलं तर अडचण काही येणार नाही. त्याचं फळ हे निश्चित करून मिळेल अशी मला खात्री वाटते. कारण शेवटी काय आहे, श्रद्धावान लभते फल. मानलं तर काय मानलं तर देव आहे, नाही तर दगड आहे. कशातला प्रकार आहे? हॅलो नमस्कार मॅडम. मला विचारायचंय, पंचमेश समजा वेळात असेल तर पंचमेशाचं म्हणजे माणिक वापरू शकतो का? म्हणजे स्त्रीची पत्रिका आहे. बघा पंचमेश वेळात आहे म्हणजे काय तर ना हॅलो रवी आहे तो मी मध्ये पडला असं त्याचा अर्थ झाला. हा बरोबर आहे. हा मग आता कसं होतं, हे कुठलंही रत्न अजूनही सांगताना कसं हा बाबा हा तुमचा प्रश्न आहे तेवढ्या पुरतच हे रत्न वापरा, त्याच्यानंतर वापरू नका असं सांगून वापरायला काही हरकत नाही. कायमस्वरूपी वापरायचं नाही. घाणेकर तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे मला वाटतं. अनम्यूट करा, तुमचा माईक अनम्यूट करा. हॅलो मॅडम, तुमचा माईक अजून अनम्यूट करा. हॅलो मॅडम. केला केला केला. हा विचारू का मॅडम? नमस्कार. नमस्कार, बोला ना. हा मला काय विचारायचं आहे की कित्येक वेळेला पत्रिका जुळवताना नाडीच्या समस्या येतात. एक नाडी असते तर ते नंतर त्याला काही तोडगे काढलेले आहेत की नाडी पादवेद कोष्टक बघा, ते 1 आणि 4 आणि 2 आणि 3 ही चरण असतील एका नक्षत्राची किंवा भिन्न नक्षत्रामध्ये विशेषतः, तर ते चालतं असं नाडीपाद कोष्टकामध्ये दिलेलं आहे. पण ते काय माझ्या अनुभव झालेला नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण ते काही कित्येक पत्रिकामध्ये तरी सुद्धा प्रॉब्लेम झालेले दिसत आहेत. नाडीपादवेद कोष्टक बघा, नाडीपादवेद कसं आहे माहिती का, एक नाडी दोष त्याचा अर्थ काय तर वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी. जर वैवाहिक सौख्यामध्ये जर अडचणी असेल तर संतती होणार कशी, हा त्याचा अर्थ होतो. पण जर नाडीपादवेदानी जर तो दोष जात असेल तर तिथं तसं मग अशा वेळेला काय करायचं तर त्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये संतती योग कसा आहे हे पहा आणि मग त्यांना काय विवाह करायला हरकत नाही म्हणून सांगायला काही हरकत नाही. तर जर तसं जर तुम्ही जर बघितलं तर एक रास एक नक्षत्र भिन्न चरण असतं त्यावेळेस नाडी एकच असते. हो बरोबर बरोबर आहे. परंतु तिचं चरण हे भिन्न येतं. अशा कित्येक जोडप्यांना संतती झालेली, उत्तम संतती झालेली आपण पाहतो. नाही, पण ज्या वेळेला नक्षत्र वेगळी असतात, राशी वेगळ्या नक्षत्र वेगळी असतात आणि नाडी एकच असते, त्यावेळेला तो चरण तो नाडीपादवेद कोष्टक कितपत व्हॅलिड आहे असं विचारायचं मला. नाही, सांगितलं ना, नाडीपादवेद पहा, त्याच्या जोडीला या स्त्री व्यक्तीच्या आणि पुरुष व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सौख्य कसं आहे तेही पहा, म्हणजे मग तुम्हाला ते सांगणं सोपं जाईल. पण नुसतं नाडीपादवेद आहे आणि बाकी ग्रहमिलन नसेल तर असा विवाह करू नये असं मी तर म्हणेन. ग्रहमिलन अशा वेळेस बघणं गरजेचं आहे. अच्छा, बरोबर, उत्तम. आपण एकच प्रश्न अजून घेऊया, बराच वेळ झालेला आहे. त्यानंतर श्रद्धा राठोड मॅडम सांगतील. तर एखादा प्रश्न कोणाला विचारायचा तर विचारून घ्या प्लीज.
मॅडम, एक नाडी दोषाचं कधीही दोघांच्या पत्रिका बघायला गेल्यानंतर नाडी बघितली जाते आणि एक नाडी सांगितली की म्हणतात संततीला प्रॉब्लेम येतील, विवाह करू नका. याबद्दल आपलं काय मत? नाही, सांगितलं ना, ग्रह पत्रिका जमती की नाही हे बघताना जर समजा एक नाडी असेल तर वैवाहिक सौख्यच नसेल तर त्याच्यात क्लिअर रेड झालं की हे म्यूट होऊन जातं, तुझा आवाज जाईल. त्याच्यामुळे पण ते करायचं नाही. हॅलो हॅलो डिस्टर्बन्स आला मॅडम, कोणातरी डिस्टर्बन्स आला मॅडम मध्ये, पुन्हा सांगा बरं, हा मुद्दा महत्वाचा आहे. हॅलो मॅडम. हा बोला ना. पंचमेश शनीच्या राशीत आहे नीचेचा. हॅलो. हा हॅलो बोला ना. हा पंचमेश जो आहे गुरु आहे आणि तो शनीच्या नीच राशीत आहे मकरेला. हा बघा, नुसतं एवढ्यावरती मला सांगता येणार नाही. तुम्ही मला फोनवरती तुम्ही ते दोन्ही पत्रिका टाका, मग आपण ओके ओके मॅम, ओके, थँक्यू. श्रद्धा राठोड मॅडम आहात का तुम्ही? हॅलो मॅडम. हॅलो. श्रद्धा राठोड आहेत का? बरं, एखादा प्रश्न अजून सर आहे मी इथेच आहे. ते आवाज येतोय का सर? हो आवाज येतोय तुमचा. अनम्यूट करा आणि व्हिडिओ पण ऑन करा तुमचा. ओके सर, ओके, एकच मिनिट. हा हो. सर आवाज येतोय? येतोय येतोय आवाज येतोय. त्यांच्याशी बोलायचं म्हटलं. हा सर, जरा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ ऑफ करणार आहे परत एकदा, आणि फक्त अनम्यूट राहणार आहे. ओके, बोला मॅडम. सर आवाज येतोय का? हो येतोय. हा सर, आवाज येत नसेल तर प्लीज मला सांगा. येतोय ना? ओके. नमस्कार, मी श्रद्धा मधुर राठोड कोल्हापूरहून आपणासाठी सोबत जुळत आहे. आजच्याच विषयाला अनुसरून, संगीता मॅडम अनुसरून बोला बोला. वास्तुशास्त्र अत्यंत कमी शब्दात विषयाशी निगडीत ईशान्य दिशेचा संबंध यावर बोलणार आहे. ईशान्य म्हणजे ईश पूजनीय, प्रसन्न, भरघोस यश देणारी दिशा. वास्तूचे प्रवेशद्वार. हॅलो. हा सर, आवाज येतोय ना? आवाज डिस्टर्बिंग येतोय, खूप असा येतोय जातोय असा आहे. हॅलो. नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा बहुतेक ना, कारण बँडविड्थ कमी असं दाखवत आहे. बोला तुम्ही, आवाज येईल कदाचित, बोला तर खरं. मॅडमचा आवाज गेलेला आहे बहुतेक, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. 1-2 मिनिटं जरा बघूया त्यांचं नेटवर्क मिळतोय का ते.
नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. 1 मिनिट जरा. आल्या श्रद्धा राठोड, माईक अनम्यूट करा तुम्ही. हा सर, आवाज येतोय का? हॅलो हॅलो. हा येतोय, बोला. हा सर, मी वास्तुशास्त्र सर पूर्ण ऐकलंय का? तिथून सुरू करू परत? आवाज तुमचा जातोय येतोय, काहीच ऐकूया. हॅलो. ईशान्य. श्रद्धा मॅडम, जरा आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, बराच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सर मी थोडं बाहेर येते, 1-2 मिनिट होल्ड करा. ओके, प्रत्येकाला विनंती आहे, जरा 1 मिनिट थांबा. मॅडम प्रयत्न करतायत. हा सर, आता येतोय का आवाज? आता क्लिअर आलाय, जरा बोला. सर आता आवाज येतोय? हॅलो. बोला, आता क्लिअर आलाय, बोला. परत गेला आवाज. श्रद्धा मॅडम, मला वाटतं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तर आपण तुमचं नंतर परत बघूया का कधी? आता परत गेलाय आवाज. तुमचा माईक गेलेला आहे, माईक अनम्यूट करता का श्रद्धा मॅडम? अनम्यूट आहे माईक तुमचा, म्यूट आहे, त्याला अनम्यूट करा. बंद आहे माईक तुमचा, त्याला चालू करा. माईक बंद आहे, माईक तुमचा. ऐकू येत नाही काही. माझ्याकडनं नाही, तुमच्याकडनं करायचं आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे भरपूर. बरं चला, मी आता मॅडमचे आभार मानूया का? बरं ऐका मॅडम, संगीता मॅडम, तुम्हाला ऐकू येत आहे का? तुमचा माईक अनम्यूट करा. संगीता मॅडम, संगीता देव मॅडम, तुमचा माईक. आता झालं. आला. आता झालं. श्रद्धा मॅडमचा काहीतरी माईकचा किंवा सिस्टीमचा किंवा वायफायचा प्रॉब्लेम दिसतोय. बर. आता मीच थोडीशी सूत्र परत घेतो हातामध्ये. संगीता मॅडम, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. पहिल्यांदा संतती का होत नाही, त्याच्यानंतर उशिरा का होते, त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये आपल्याला वैज्ञानिकाची मदत घेता येते का, किंवा त्याच्याही पुढे झालं तर अल्पायू संतती का असू शकते, त्याच्या पुढे झाल्यानंतर अजून हल्ली जे आहे दत्तक संतती घ्यायला सुद्धा घेता येते का, कुंडली काय सांगते, कुंडली आपल्याशी बोलू शकते का, आणि त्यातले ग्रह आणि त्यातल्या राशी हे प्रमुख सांगितलं, आणि त्यातल्या त्यात गोचर सांगितलं. अजून क्लिष्ट तुम्ही केलं नाही, म्हणजे नवमांश बघायची का, नंतर षोडश कुंडल्या बघायच्या का, आणि अजून बरंच काय काय त्याच्यामध्ये खूप काय काय असतं. पण ते एक्सपर्ट लोक बघू शकतील. जास्त करून कोणाला आपल्यापैकी जर का कोणाला स्पेसिफिक प्रश्न असेल तर त्या संगीता मॅडमशी त्याने फोनवर बोलावं, तर नक्कीच त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतील, त्याची उकल केली जाईल. कारण कसं आहे, या अशा व्याख्यानामध्ये प्रत्येकाचा प्रॉब्लेम सांगणं किंवा तो सॉल्व्ह करणं, प्रॉब्लेम सांगणं सोपं आहे, त्याचं उत्तर देणं फार सोपं जाईल. पण ते खरोखर उत्तर बरोबर आहे का, किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या 4 गोष्टी बघायला लागतील. तर मॅडमना 2 सेकंदात किंवा 2 मिनिटांमध्ये लगेच पत्रिका बघून पुरुषाची आहे का स्त्रीची आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आई वडिलांची सुद्धा बघायला लागते, त्याच्यामध्ये सुद्धा फायदा असू शकतो. कारण
वंध्या राशी आहेत का बहुप्रसव राशी आहेत, बरेच प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि त्यांचं संख्याशास्त्रावर जास्त प्रभुत्व आहे. तर मॅडम याच्यामध्ये अष्टक वर्गाचा सुद्धा काहीतरी उपयोग असू शकेल नक्कीच कुठेतरी. तर ते अष्टक वर्गाचा करता येऊ शकतं ना. होय ना. हे खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आणि त्यातनं अजून आणखीन एक ऍडिशनल गोष्ट, त्यांचं आडनावच देव आहे. तर त्यामुळे देवाला तुम्ही पुढे प्रार्थना करा, त्या नक्कीच तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतील. आणि आजचं त्यांचं भाषण खूप चांगल्या प्रकारे झालं, खूप चांगल्या प्रकारे त्याने आपल्याला ज्ञान केलं. रादर लेमॅनला सुद्धा समजता येईल अशा भाषेत सांगितलं. काही काही गोष्टी लेमॅनला थोड्या जड गेल्या असतील नक्कीच, पण खूपशा गोष्टी नीट कळल्या. त्यांनी पत्रिकेचा जे शेअर केल्या ते शेअर आपल्या चार्टमध्ये दिलेला आहे. त्यांचा नंबर सुद्धा सर्वांना दिलेला आहे. जर का कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांच्याशी करू शकतील. आणि मॅडम या संदर्भात उज्ज्वल पावले सर परत एकदा आपल्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. जर का या संदर्भात किंवा तुमचा अजून दुसरा जो पारंगत विषय जो आहे विवाह संस्था या संदर्भात, कारण आता परदेश गमन आत्ताच्या कोरोनाच्या घडीला जरा कठीणच आहे सगळ्यांना. कोरोनामुळे सगळेजण घरातच आहेत. तर विवाह संस्थेवरती आपलं लेक्चर किंवा त्याच्यावरती आपले विचार मे बी 15-20 मिनिटासाठी पावले सर नंतर नक्की आपल्याला सांगू शकतील. आपण त्यावेळेला तुमच्याकडनं नक्कीच ऐकू. तुम्हाला ही सगळ्यांकडनं विनंती, त्याला तुम्ही नक्कीच या आणि आम्हा सर्वांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं पावले सर, आणि तुम्ही पण मला इथं बोलण्याची संधी दिली आणि आज उत्स्फूर्तपणे बराच श्रोतृवृंद आपल्या ह्याच्यासाठी मीटिंग साठी जमला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी पण आभार म्हणते. धन्यवाद. धन्यवाद सर. सर आता मीटिंग बंद करायला हरकत नाही प्लीज.